तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. तुझी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिलासे तुझे. अनाथादिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा. तुका तोषितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्यरूपी चकेली. न त्यागी तिये दिव्यलोकासी नेली. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे नियाठवे शब्दसृष्टी आंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती निज खूण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जयी हृदय गिमसो निठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारो न्याता. करुणी विनवणी अभंग क्रमांक 2728. अभंग क्रमांक 2728. करुणी विनवणी माथा ठेवितो चरणी. होते तिचे असो द्यावे रूप सौम्यची बरवे. भया भेणे तुमचा ठाव तुमच्या कोपे कोठे जावे. तुका पाया लागे दान समुदाय मागे. संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मनाथ महाराज आणि आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आपण या अष्टादशाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. आपण सर्व भाग्यवान आहोत आणि बाबांच्या आज्ञेने माझ्या वाट्याला आलेली जी काही सेवा आहे अभंगाची, अभंग क्रमांक 2728 आहे. या अभंगाचं चिंतन करण्याचा योग आला. अभंगाची सुरुवात आहे करुणी विनवणी माथा ठेवितो चरणी. तुकोबाराय या प्रस्तुत अभंगातून भगवंताकडे मागणी मागतात. भगवंताला प्रार्थना विनंती करतात की हे देवा, पूर्वी ज्याप्रमाणे तू अनेक भक्तांना सगुण साकार रूप दाखवलं, सौम्य अशा प्रकारचं रूप दाखवलं, त्याच रूपाचं मला दर्शन घडावं.
इतर उग्र किंवा भयंकर अशा रूपाचं मला दर्शन घडू नये, अशा प्रकारची मागणी किंवा विनवणी भगवंताकडे करतात. करुणी विनवणी माथा ठेवितो चरणी. तुकोबाराय म्हणतात की हे देवा, मी तुला विनवणी करतो, प्रार्थना करतो आणि माझं जे काही मस्तक आहे तुझ्या चरणावर ठेवतो आणि विनवणी करतो. काय विनवणी करतो? ध्रुवपदामध्ये महाराज म्हणतात की होते तेची असो द्यावे, रूप सौम्याची बरवे. होते तेची असो द्यावे म्हणजे पूर्वी ज्या रूपात सौम्य अशा रूपाचं मला तू दर्शन दिलं त्याच रूपाने माझ्यासमोर तू प्रगट असावं. इतर उग्र किंवा भयंकर अशा रूपाने माझ्यासमोर प्रगट होऊ नये. तत्वतः पाहिलं तर सर्व रूप काय अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. किंवा माऊली ज्ञानोबराय म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे प्रत्येक भूत हे भूत नसून ते काय आहे? देवच आहे. या रूपाने पाहिलं तर मग हा आग्रह तुमचा का असावा? पण तुकोबाराय म्हणतात की आमचा मात्र ह्या रूपाविषयी काय आहे? आग्रह आहे. ह्या रूपानेच तू आमच्यासमोर प्रगट असावं. कोणत्याही दुसऱ्या वास्तविक पाहिलं सर्व अवघी रूपे तुझी देवा, सर्व रूप तू आहे किंवा सर्व रूप तूच झाला आहे, सर्वांचा अधिष्ठानही तूच आहे. असं जरी असलं तरी पण आमच्यासमोर आमच्या मनातील आवड मात्र तुझ्या सगुण रूपाविषयीच आहे, अशी इच्छा तुकोबाराय देवाकडे प्रगट करतात. होते तीची असू द्यावे, रूप सौम्याची बरवे. म्हणजे सौम्य असणारं, शांत, कोमल, गोजिर, सुंदर असणारं जे काही बरवं रूप आहे त्या रूपाने आमच्यासमोर तू प्रगट व्हावं. भया भेणे तुमचा ठाव, तुमच्या कोपे कोठे जावे. भया भेणे म्हणजे भीतीने किंवा संसाराच्या भीतीने तुमचा ठाव. म्हणजे कोणताही जीव असेल त्या जीवाला भय असतं. म्हणजे जोपर्यंत अज्ञान आहे, अज्ञान असल्यामुळे भय त्याला राहतच. आणि भय असेल तर द्वितीयात द्वयी भयम भवती. त्याला भय म्हणजे हे द्वैत असेल तर ते दुःखाला कारण होतं, तिथं दुःख असतं. मग ह्या संसाराच्या भीतीने जो अत्यंत तडफडलेला जो जीव आहे त्या जीवाला आश्रय कोण आहे? तर तुम्हीच आहेत. तुमच्याशिवाय इतर कोणीही आश्रय असू शकत नाही. म्हणजे जे काही जीव आहे त्या जीवांनाही जीव दुःखाचा आश्रय होऊ शकत नाही. इतर जीव किंवा जड असणारी संपत्ती आहे तीसुद्धा त्या दुःखातून सोडवण्यासाठी आश्रय होऊ शकत नाही. तर ह्या दुःखातून भीतीतून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आश्रय तुम्हीच आहात. भया भेणे तुमचा ठाव. एखादा जीव भीतीने व्याकुळ झालेला आहे, मग त्याला आश्रय कोण आहे? तर तुमचा ठाव म्हणजे तुमचाच आश्रय त्याला आहे, इतर दुसरा कोणीही नाही. आणि मग जर समजा अशी परिस्थिती आहे तर मग तुमच्या कोपे कोठे जावे. आणि जर समजा तुम्हीच सर्वाधार, सर्व आश्रय तुम्ही आहात तर मग आणि तुम्हीच जर त्या जीवावर आम्हासारख्या भक्तांवर आपण रागावले, कोपले तर कोठे जावे? त्या भक्तांनी आम्ही कुठं जावं? कोणाचा आश्रय घ्यावा? तुमच्याशिवाय आम्ही दुसरा कोणाचाही आश्रय घेऊ शकत नाही. किंवा आमचं संरक्षण करण्यासाठी दुसरा कोणीही जीव आमचं संरक्षण करू शकत नाही किंवा जड असणारी संपत्ती आमचं संरक्षण करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात की आमचे सर्वस्वी आश्रय आपण आहात आणि तुम्ही जर रागावले तर त्या कोपाने आम्ही कुठं जावं? अर्थात दुसरं कुठंही जाऊ शकत नाही. तुमचाच आश्रय करू. तुका पाया लागे दान समुदाय मागे. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका पाया लागे, मी तुकोबा तुमच्या चरणाला लागतो, चरणाशी नतमस्तक होतो. आणि काय मागतो? दान समुदाय मागे. मी दान मागतो किंवा समुदाय म्हणजे पुष्कळ अशा प्रकारचं मी दान मागत आहे. कोणतं दान मागत आहे? तर ध्रुवपदामध्ये सांगितलेलं सौम्य रूपाने, सगुण रूपाने माझ्यासमोर आपण अभिव्यक्त व्हावं, प्रगट व्हावं, हीच मागणी माझी आहे. ही मागणी तुकोबाराय करतात. किंवा समुदाय शब्दाचा अर्थ वैष्णव समूह असा केलेला आहे नरसिंह बाबांनी. तर दान समुदाय मागे म्हणजे वैष्णवांचा जो समुदाय आहे त्या समुदायाची मागणी करतात. म्हणजे आता वरती पाहिलं तर सौम्य रूपाने प्रगट व्हावं आणि शेवटच्या चरणात पाहिलं तर वैष्णवांच्या समूहाचं दान मागतात. मग यामध्ये काही संबंध आहे का? तर संबंध तो असा की वैष्णवांच्या समूहाची जरी मागणी मागितली तर वैष्णवांच्या समूहामध्ये कोण असतो? देव तिथं असतोच. म्हणजे एकूण भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन मला घडावं अशा प्रकारची मागणी या अभंगातून तुकोबारायांनी केलेली आहे. त्यानंतर भगवंताचे जे काही सगुण रूप आहे ते सगुण रूप
ज्ञानोत्तर म्हणजे एखादा भक्त आहे, त्याने सर्व काही साधना केली म्हणजे श्रवणादी अंतरंग साधना करून जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला आत्मत्वाने संशय विपर्यरहित झालेला आहे. आणि असा जो काही महात्मा आहे, ज्ञानी भक्त आहे, त्या ज्ञानी भक्ताच्या जीवनामध्ये त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक जे काही भक्ती आहे, त्या भक्तीमुळे त्या विलक्षण सुखाचं काय होतं, आस्वादन घडतं. त्याच्यामुळं जी काही ब्रह्मरूपता आहे, त्या ब्रह्मरूपतेमध्ये कोणत्याही प्रकारचा सुखाचा भोग घडत नाही. मोक्षामध्ये ब्रह्मरूपता असते, परंतु सुखाचा विलक्षण भोग तिथं नसतो. त्या सुखाचा भोग घ्यायचा असेल तर त्याला कल्पित द्वैताचा स्वीकार करावा लागतो. मग असं जे काही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे किंवा तिलाच प्रेम म्हणतात, असं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाचं स्वरूप किंवा ती प्रेम अनिर्वचनीय आहे, असं पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे, पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा, उपजत लपा म्हणवुनी, बोलो नेणे परी जाणे गोडक्षार, अंतरी विचार त्यासी ठावा, तुका म्हणे बरे विचारावे मनी, आणिक भल्यांनी पुसो नये. आता या अभंगातून तुकोबराय प्रेमाचं अनिर्वचनीयत्व कसं आहे ते सदृष्टांत सांगतात. 3 दृष्टांत सांगतात. आणि प्रेम हे अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ वेदांतामध्ये जसा मिथ्या असा केला जातो, सद्विलक्षण असद्विलक्षण, जे सद म्हणता येत नाही किंवा ज्याला असद म्हणता येते, सद असद विलक्षण, आणि त्याहून विलक्षण असणारा जो पदार्थ त्याला अनिर्वचनीय किंवा त्यालाच मिथ्या किंवा प्रतिती बाधयोग्य आणि प्रतितीमात्र असा जो पदार्थ आहे त्याला अनिर्वचनीय असं म्हणतात. तसं मात्र इथं प्रेम हे अनिर्वचनीय मिथ्या असा इथं अर्थ नाही. तर अनिर्वचनीय म्हणजे निर्वचन म्हणजे कथन, आणि अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं कथन करता येत नाही. किंवा नारद महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये 2 सूत्र लिहिलेली आहे की अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम, आणि दृष्टांत दिला की मुकास्वादनवत, म्हणजे त्या प्रेमाचं वास्तव स्वरूप कसं आहे त्याचं निर्वचन म्हणजे कथन करता येत नाही. आणि मुकास्वादनवत, मुक्या माणसाने साखर खाल्ली, काही गोड पदार्थाचं सेवन केलं की त्याला सांगता येत नाही. मग सांगता येत नाही म्हणजे त्याला त्या गोडीचा अनुभव नाही का? अनुभव आहे परंतु सांगता येत नाही. त्याप्रमाणे हे प्रेम कसं आहे अनिर्वचनीय आहे. तो जो काही अनुभव आहे ह्या ज्ञानी जे काही भक्त आहे, महापुरुष आहे, त्यांना या प्रेमाचा अनुभव असतो परंतु सांगता मात्र येत नाही, त्या प्रेमाचं कथन करता येत नाही. तोच विषय महाराज या प्रथम चरणातून सांगतात. प्रेम नये सांगता बोलता दाविता, प्रेम सांगता नये, बोलता नये आणि दाविता नये. त्या प्रेमाविषयी काही सांगता येत नाही. कोणी प्रश्न विचारला, हे काही ज्ञानोत्तर प्रेम म्हणतात, त्या प्रेमाचं स्वरूप काय आहे कथन करा, त्याचं स्पष्टीकरण करा, तर स्पष्टीकरण करता येत नाही. प्रेम नये सांगता, बोलता नये, आणि त्या प्रेमाविषयी काही बोलता येत नाही. कोणी प्रश्न विचारला श्रोत्याने, प्रेमाचं स्वरूप सांगा, तर त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, सांगता येत नाही. आणि कोणी श्रोता नाही, एकटाच माणूस एकांतामध्ये बसलेला आहे, एखादा साधक किंवा महात्मा बसलेला आहे आणि त्या प्रेमाचं आस्वादन करत आहे, मग तो एकांतामध्ये त्या प्रेमाविषयी बोलू तरी शकतो का? तो बोलूही शकत नाही, बोलता नये. आणि कोणी म्हटलं की तुम्हाला ह्या प्रेमाचा अनुभव आहे, मग दाखवा आम्हाला. जसं घटपटादी पदार्थांचे ज्ञान होतं तसं प्रेमाचं आम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने दाखवा, दर्शन करून द्या. तर त्या प्रेमाचं प्रत्यक्ष डोळ्याने दर्शनही करता येत नाही, दाखवता येत नाही. म्हणजे प्रेम हे कसं आहे अनिर्वचनीय आहे. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. मग आता हे सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही, मग त्याला नाहीच म्हणा, तर असं मात्र म्हणता येत नाही. जे ज्ञानी महात्म्य आहे, ज्यांना ब्रह्माचं आत्मत्वाने दृढ अपरोक्ष ज्ञान, संशय विपर्यरहित असं ज्ञान झालेलं आहे, असे जे काही महापुरुष आहे, ज्ञानोबरायांसारखे माझी जीवीची आवडी पंढरपुरानी येईन गुढी, असे जे काही महात्म्य आहे, त्यांना मात्र ह्या प्रेमाचा अनुभव असतो. ते ज्ञानोत्तर भक्तीचं, त्या प्रेमाचं आस्वादन करत असतात. अनुभव चित्ता चित्त जाणे, त्यांना ह्या प्रेमाचा अनुभव असतो. म्हणजे त्यांच्या चित्ताला त्या प्रेम विषयक असणारा जो येणारा अनुभव आहे, त्या अनुभवाला त्यांचं चित्तच जाणतं, त्यांचं चित्तच साक्षी असतं. अर्थात हे जे काही प्रेम आहे स्वसंवेद्य आहे, ते त्याला कोणी जाणू शकत नाही, त्याच्याविषयी काही बोलताही येत नाही. ज्याला अनुभव आला तोही बोलू शकत नाही, दुसऱ्याला सांगूही शकत नाही. असं अनिर्वचनीयत्व हे असं प्रेम आहे, भगवद्विषयक प्रेम.
आणि हे प्रेम अनिर्वचनीय आहे. याविषयी तुकोबराय दृष्टांत देतात की कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंगे. कासवीचं जे काही बाळ आहे ते तिच्या केवळ कृपा कटाक्षाने तिने प्रेमाने त्या बाळाकडे पाहिलं की त्या कासवीच्या बाळाला पुष्टी आणि तुष्टी प्राप्त होत असते. दुधा नाही भेटी अंगसंगे. त्या बाळाचा आणि त्या कासवीच्या शरीराचा अंगसंगही होत नाही, दुधाचीही भेट होत नाही, परंतु तिने केवळ कृपा कटाक्षाने पाहिलं, नेत्राने पाहिलं की त्याचं पोट भरतं, तृप्ती होते आणि त्याला पुष्टी प्राप्त होते. आता कोणी म्हणेल की हे कसं शक्य आहे, तर याचं काही कथन करता येत नाही, याच्याविषयी काही बोलता येत नाही. कसं काय घडतं हे याचे कोणी वर्णन करू शकेल का? कासवीने पाहिल्यानंतर त्या कासवीच्या बाळाला पुष्टी येते, याचं कथन करा कसं काय घडतं, तर याचं कथन मात्र कोणीही करू शकत नाही. त्याप्रमाणे ह्या भगवत प्रेमाचंही कथन कोणी करू शकत नाही. पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा, उपजत लपा म्हणूनी. दुसरा दृष्टांत देतात की जेव्हा सर्पिणीच्या उदरामध्ये ते सर्पाचे पिला असतात त्यावेळेस ते सर्प जेव्हा त्या उदरातून बाहेर येतात, बाहेर पडले की लगेच ते लपतात, आपल्याला कोणी मारेल या भीतीने. म्हणजे आता वास्तविक वेळेला जन्मल्याबरोबर त्यांना कोणी सांगितलं का तुम्ही लपा, असं कोणीही सांगितलं नाही, तरी पण ते बाहेर आल्याबरोबर लपतात. म्हणजे उदरामध्ये त्यांना कोणीही ज्ञानोपदेश केला नाही तरी पण ते बाहेर आल्यानंतर लपतात. म्हणजे त्यांना न सांगता सहजच त्यांच्याकडून ती क्रिया घडत असते. त्याप्रमाणे हे जे काही प्रेम आहे अनिर्वचनीय आहे. आता हे कसं घडलं, ते कसे काय लपतात, त्यांना कोणी सांगितलं का? नाही, तरी पण ते लपतात. त्याप्रमाणे प्रेमाचं अनिर्वचनीय स्वरूप आहे. बोलो नेणे परी जाणे गोडक्षार, अंतरी विचार त्यासी ठावा. तिसरा दृष्टांत देतात की आताच पाहिला आपण नारद महर्षींनी जो दृष्टांत दिला मुकास्वादनवत, म्हणजे तोच दृष्टांत तुकोबाराय या चरणातून सांगतात की बोलो नेणे, जो मुका मनुष्य आहे तो बोलण्याचं जाणत नाही, त्याला बोलता येत नाही, वाचा नाही. परी परंतु गोड क्षार जाणे, किंवा हा पदार्थ एखादा पदार्थ त्याने खाल्ला की हा पदार्थ गोड आहे, हा खारट आहे, त्याला कळतं. जरी कळत असेल तरी पण हा पदार्थ गोड आहे खारट आहे आपण विचारलं तर सांगता येतो का? सांगता येत नाही. परंतु सांगता येत नाही म्हणजे त्या पदार्थाचा त्याला अनुभव झाला नाही का? अनुभव झाला. मग अंतरी विचार त्यासी ठावा, अंतकरणामध्ये त्याच्या मनामध्ये त्या पदार्थाविषयी हा पदार्थ गोड आहे की खारट आहे असा विचार किंवा निर्णय किंवा खरी स्थिती त्याला काय असते? माहीत असते त्या मुक्या मनुष्याला. त्याप्रमाणे हे तीन दृष्टांत दिले म्हणजे प्रेमाचं अनिर्वचनीयत्व आहे, प्रेमाविषयी काही बोलता येत नाही. प्रेम म्हणजे हे जे काही वैषयिक प्रेम असा या शब्दाचा अर्थ इथं नाही. किंवा व्यवहारामध्ये जे काही प्रेम शब्दाचा प्रयोग केला जातो, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, प्रेम आहे म्हणजे ते काही खरं प्रेम नसतं. प्रेम हे बोलण्याचा विषय नाही. बाबा सांगत असतात की जेव्हा प्रेमरूपी जो काही दिवा आहे त्याला शब्दाचा वारा की आपल्या मुखातून निघणारे शब्द, त्या शब्दाचा वारा त्याला लागला की तो प्रेमरूपी दिवा विझून जाण्याची शक्यता असते. म्हणजे शब्दाचा वारा त्याला सहन होत नाही. तुका म्हणे हे बहु सुकुमार न सहावे भार वचनाचा, म्हणजे शब्दाचा वारा त्या प्रेमाला सहन होत नाही. म्हणून काय करावं शहाणे मनुष्यांनी, तुका म्हणे बरे विचारावे मनी, अनेक भल्यांनी पुसो नये. तुका म्हणे बरे विचारावे म्हणे, म्हणजे जे काही भले शहाणे पुरुष आहे त्यांनी आपल्या मनामध्ये विचार करावा, असा निश्चय करावा की हे जे काही भगवत प्रेम आहे अनिर्वचनीयच आहे, याच्याविषयी काही बोलता येत नाही, त्याचं कथन करता येत नाही, ते दाखवता येत नाही. परंतु त्या महापुरुषांना मात्र ह्या प्रेमाचा काय असतो? अनुभव असतो. चित्त त्या प्रेमाचा अनुभव घेत असतं. अनेक भल्यांनी पुसू नये, म्हणजे भले म्हणजे जे काही शहाणे पुरुष आहे त्यांनी, अनेक म्हणजे पुन्हा कोणी महापुरुषाकडे त्या महापुरुषाला अशा प्रकारचा प्रश्न करू नये की त्या प्रेमाचं स्वरूप आम्हाला सांगा, पुसू नये अशा प्रकारचा प्रश्न करू नये. कारण जरी विचारलं तरी पण ते प्रेमाचं स्वरूप सांगू शकत नाही, कारण ते अनिर्वचनीय असं ते प्रेमाचं स्वरूप आहे. पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की म्हणजे आपलं जे काही मन आहे, म्हणजे आपली जी काही अंतकरणाची स्थिती आहे, मी कसा आहे, कोणत्या स्थितीमध्ये आहे, त्या स्थितीचं वर्णन तुकोबाराय करतात. आता मी पतित ऐसा साच भावे, कळो अनुभवे आले देवा, काय करावे ते रोकडेची करी, राहिली हे उरी नाही दोघा.
येर येरा दृष्टी द्यावया उत्तरा, यासी काय करा ग्वाही आता. तुका म्हणे मेलो सांगत सांगता, तीच आले आता कळो तुम्हा. आता मी पतित ऐसा साच भावे. तुकोबाराय देवाला म्हणतात की मी पतित आहे. पतित म्हणजे पातकी आहे, पापी आहे. आता मी पतित ऐसा साच भावे म्हणजे खरोखर मी पतित आहे, पातकी आहे. पतित पतित परिमी त्रिवाचा पतित. आणि कळो अनुभवे आले देवा. हे देवा, माझ्या अनुभवाने मला हे कळून आलेलं आहे काय मी पतित आहे, पातकी आहे, हे मला प्रत्यक्ष कळून आलेलं आहे. काय करावे ते रोकडेची करी, राहिली हे उरी नाही दोघा. आता या संपूर्ण अभंगाचा विचार केला तर या अभंगामध्ये तुकोबरायांनी देवाकडे काही मागणी केलेली नाही, परंतु मी मात्र पतित आहे, पातकी आहे, मग तुला काय करायचं ते कर, आता तुझं कळेल ती करी. तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. पण मी मात्र काय झालेलं, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे. मती मंद सर्व ज्ञाने, बहु रंकवणे रंका होनी. मन स्थिर नाही माझी या हाती, इंद्रिये धावता नावरती. सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. म्हणजे ह्या नाटाच्या अभंगामध्ये जसं तुकोबाराय वर्णन करतात आपली स्थिती, त्याप्रमाणे तीच स्थिती या अभंगातून तुकोबाराय वर्णन करतात की काय करावे ते रोकडीची करी. मग मी पतित आहे ना, माझ्या चित्ताला असा अनुभव आहे, मग आता तुला काय करायचं ते कर. आता त्या पापातून मला निर्मुक्त करायचं असेल ना, मग त्यासाठी तुला जे करायचं ते कर. काय करावे ते रोकडीची करी, काय करायचं असेल ते प्रत्यक्ष तू कर. राहिली हे उरी नाही दोघा. आता आपल्या दोघांमध्येही उरी राहिली नाही. उरी म्हणजे भीड किंवा संकोच. माझ्यामध्येही तुझ्याविषयी भीड किंवा संकोच राहिला नाही. मग आता माझ्यामध्ये जर भीड संकोच नाही तर तुझ्यामध्ये तू ठेवायला पाहिजे का भीड संकोच? तूही ठेवायला नाही पाहिजे. राहिली हे उरी नाही दोघा. आपल्या दोघांमध्ये मी माझं पूर्ण अंतःकरण तुझ्यासमोर प्रगट केलं. मग आता मी माझं अंतःकरण तुझ्यासमोर मोकळं केलं असेल तर मग तूही आता तुझी जबाबदारी आहे की तुला मला तारायचं असेल तर तार, किंवा मारायचं असेल तर मला तुला जे करायचं ते कर. तो राहिली हे उरी नाही दोघा. येर येरा दृष्टी द्यावया उत्तरा, यासी काय करा ग्वाही आता. आता या चरणातून महाराज सांगतात की येर येरा म्हणजे तू देव आणि मी भक्त. तर येर येरा आपल्या परस्परांना म्हणजे आपण जो काही परस्परांना दृष्टीने पाहण्याकरिता किंवा प्रश्नोत्तरे करण्याकरिता, येर येरा दृष्टी म्हणजे तू आणि मी, आपण दोघे एकमेकांना दृष्टीने पाहण्याकरिता, किंवा मी तुला प्रश्न करावा किंवा तू मला काही विचारावं असं प्रश्नोत्तर करण्याकरिता. यासी काय करा ग्वाही आता. जर तू म्हटला की याला कोणीतरी साक्षी पाहिजे, आपण दोघेच आहोत, याला कोणीतरी साक्षी पाहिजे, परंतु याला काही साक्षीची आवश्यकता नाही. यासी काय करावी ग्वाही आता. साक्षीची आवश्यकता आहे का? काहीही आवश्यकता नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मेलो सांगत सांगता. आणि अशा प्रकारची माझी अंतःकरणाची स्थिती आहे. मी सांगत सांगत काय मेलो म्हणजे आता माझा आयुष्य भानू मावळत आला आणि तेची आले आता कळो तुम्हा. आणि हे मी तुला सांगावं असं नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. हे तुम्हाला सुद्धा कळून येतं. तेची आले आता कळो तुम्हा. तुम्हालाही ही गोष्ट कळतेच, कारण तुम्ही सर्वांच्या अंतःकरणामध्ये कसे सर्वांतर्यामी असं तुमचं नाव आहे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही वास करत असतात, वास्तव्य करतात, म्हणून तुम्हाला ही गोष्ट आता कळून आलेलीच आहे. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की काय तुझं मागे नाही जाणवले, माझे नाही केले हित काही. डोळे झाकून या होसिया बोलना, तेव्हा नारायणा आता कैसा. न कळे उचित न सांगता स्पष्ट, ऐसा क्रिया नष्ट काय जाणे. तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा, तरी का आधी देवा वारू नये. काय तुझं मागे नाही जाणवले, माझे नाही केले हित काही. आता हा जो काही 30 क्रमांकाचा अभंग आहे, याच्या शेवटच्या चरणात म्हटलं तीची आली आता कळो तुम्हा. म्हणजे मी जे काही माझ्या अंतःकरणाची स्थिती प्रगट केली ती तुम्हाला कळून आलेलीच आहे. मग ह्या अभंगामध्ये आता पुढच्या अभंगामध्ये म्हणतात की काय तुझं मागे नाही जाणवले, म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यानंतर हे कळून आलं. अगोदर काही कळालं नव्हतं का? वास्तविक पाहिलं तर तुम्ही सर्वांच्या मनातील जाणतच असतात, मग अगोदर तुम्हाला कळालं नव्हतं का? काय तुझं मागे नाही जाणवले, त्याचं ज्ञान झालं नाही का? माझ्या अंतःकरणाची जी काही स्थिती आहे, मी कसा आहे हे तुम्हाला कळालं नाही का? काय तुझं मागे नाही जाणवले, माझे नाही केले हित काही.
आणि माझं हित मात्र तू काही केलं नाही. ज्या अर्थी माझं हित केलं नाही याचा अर्थ तुम्ही माझ्याकडे काय केलं, दुर्लक्ष केलं, उपेक्षा केली. माझे नाही केले हित काही. डोळे झाकून या होसी अबोलना तेव्हा नारायणा आता कैसा. डोळे झाकून या अबोलना होसी अबोलना आता कैसा होसी. म्हणजे तेव्हा, या तेव्हा शब्दाचा अर्थ कंसात पूर्वी असा केलेला आहे. म्हणजे पूर्वीचे जे काही भक्त आहे, ज्या ज्या भक्तांनी तुझी आराधना केली, उपासना केली, भक्ती केली, त्यांना तू सगुण रूपाने त्यांना दर्शन दिलं, त्यांना संकटातून संसारातून मुक्त केलं. मग आता आम्ही ज्या वेळेस आमच्यावर वेळ आली त्यावेळेस तू मात्र डोळे झाकून या अबोलना आता कैसा होसी. म्हणजे पूर्वीच्या भक्तांचा जसा सांभाळ केला तसा मात्र आमच्याविषयी तू दक्ष किंवा तत्पर आहे का सांभाळ करण्याविषयी, तसं मात्र दिसत नाही. आमच्याविषयी मात्र तू डोळे झाक केलेली आहे. डोळे झाकून या अबोलना होसी म्हणजे आमच्याविषयी मौन धारण करतो, आमच्याविषयी काही बोलत नाही. असा आता कैसा म्हणजे अबोलना असा कसा होतोस हे नारायणा. म्हणजे नारायण संबोधन आहे. हे नारायणा, आमच्याविषयी तू डोळे झाक करून काहीही बोलत नाही असं कसं करतो. पूर्वीच्या भक्तांना जसं तू दर्शन दिलं, त्यांना संकटातून संसारातून मुक्त केलं, तसं आमच्याकडेही तू लक्ष दे, अशी तुकोबराय देवाकडे मागणी करतात, प्रार्थना करतात. नकळे उचित न सांगता स्पष्ट ऐसा क्रिया नष्ट काय जाणे. स्पष्ट न सांगता उचित न कळे. मग तुकोबाराय देवाला म्हणतात की हे देवा, स्पष्ट म्हणजे मोकळे उघडपणाने बोलल्याशिवाय न सांगता उचित न कळे. म्हणजे योग्य काय ते काही कळत नाही. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कळत नाही. माऊलींची एक ओवी आहे की जर एखादा मनुष्य बोलला नाही, म्हणजे ब्रह्मदेव जरी असला तरी पण त्यालाही त्याच्या मनातलं काही कळू शकत नाही. त्याप्रमाणे इथं सांगतात की स्पष्ट न सांगता, उघडपणे बोलत नसेल, सांगत नसेल तर उचित काय आहे, योग्य काय आहे हे त्या दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला काहीही कळू शकत नाही. ऐसा क्रियानष्ट, अशा प्रकारचा तो क्रियानष्ट आहे. क्रियानष्ट म्हणजे स्वतःचे वचन न पाळणारा, किंवा क्रियानष्ट म्हणजे माझं तू हित करत नाही, किंवा माझं हित करण्याविषयी तू कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा काहीही कर्तव्य किंवा काही कृती तू करून दाखवत नाही. म्हणजे याचा अर्थ तू कसा आहे, क्रियानष्ट आहे. ऐसा क्रियानष्ट काय जाणे. म्हणजे अशा प्रकारचं देवाला म्हणतात की म्हणजे तू क्रियानष्ट आहे, म्हणजे माझं तू हित अजून केलेलं नाही. तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा तरी का आधी देवा वारू नये. तुकोबाराय म्हणतात की हे देवा, तुम्हा माझा घात ठावा. जर तुम्हाला ह्या तुकोबाचा घात होणार आहे असं माहीत किंवा ज्ञात असूनही, मग माहीत असूनही तरी का आधी देवास वारू नये. मग त्या घातापासून मला परावृत्त का करू नये, निवारण का करू नये. त्या घातापासून परावृत्त मला करायला पाहिजे होतं, परंतु करू नये, केलं नाही. करायला पाहिजे परंतु आपण मात्र केलं नाही. करायला पाहिजे होतं. म्हणून देवाकडे याही अभंगामध्ये प्रार्थना करतात की देवाशी संवाद करतात की मला हा जो काही संसार आहे किंवा जे काही दुःख आहे, या दुःखातून तू काय केलं, विनिर्मुक्त केलेलं नाही. अशा प्रकारचं देवाशी संवाद करतात. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, नये ऐसे बोलो कठीण उत्तरे सलगी लेकुरे केली पुढे. अपराध की जे घडला तो क्षमा शिकवा उत्तमा आमुचिया. धरू धावे आगी पोळेल ते नेणे ओढिलिया हाणे माते बाळ. तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी प्रवीण येविषयी असा तुम्ही. नये ऐसे बोलो कठीण उत्तरे सलगी लेकुरे केली पुढे. तुकोबाराय या अभंगातून देवाला म्हणतात की कठीण उत्तरे, ऐसे कठीण उत्तरे बोलो नये. म्हणजे मला कठीण की अशा जे काही निष्ठुर अशा प्रकारचे उत्तर किंवा शब्दांनी बोलू नये, माझ्याशी संवाद करू नये. प्रेमळ अशा प्रकारच्या शब्दांची योजना करून माझ्याशी संवाद करावा. कठीण उत्तरांनी किंवा शब्दांनी बोलू नये. मी कसा आहे, सलगी लेकुरे केली पुढे. म्हणजे मी आपलं एक लेकरू आहे, बाळ आहे, आणि मी आपल्यासमोर सलगी म्हणजे लढिवाळपणा केलेला आहे. मग लढिवाळपणा केला असेल, मी आपलं बालक असेल तर माझ्याशी निष्ठुर अशा शब्दांनी बोलू नये. सलगी लेकुरे केली पुढे.
अपराध की जे घडला तो क्षमा, शिकवा उत्तमा अमुचिया. जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर त्या अपराधाची आपण काय करावी? क्षमा करावी. करुणी अपराध क्षमा, होतील केले पुरुषोत्तमा. आपुले नामी द्यावा प्रेमा, सोडवी भ्रमापासून या. नाटामध्ये सांगतात तसं इथंही महाराज म्हणतात की माझ्या अपराधाची आपण काय करावी? क्षमा करावी. आणि शिकवा उत्तमा अमुचिया, शिकवा उत्तम अशा प्रकारची शिकवण आम्हाला द्यावी. किंवा नरसिंग बाबांनी याच्यात अर्थ करताना उत्तमा हे संबोधन केलेलं आहे, म्हणजे त्या भगवंताचं विशेषण होतं. आमुचिया उत्तमा शिकवा, म्हणजे हे आमच्या उत्तमा म्हणजे उत्तम पुरुषा भगवंता आम्हाला काय करावा? उत्तम अशा प्रकारची शिकवण द्या, म्हणजे जेणेकरून आमच्याकडून पुन्हा अपराध घडणार नाही. अशा प्रकारचं तुकोबाराय देवाला म्हणतात. धरू धावे आगी पोळेल ते नेणे, ओढिलिया हाणे माते बाळ. आता आमची कशी स्थिती आहे त्यासाठी तुकोबाराय दृष्टांत देतात की धरू धावे आगी, एखादं बाळ असतं, ते बाळ जेव्हा विस्तव असतं, अग्नी असतो, त्या अग्नीला पकडण्यासाठी विस्तवाकडे धावतं. आणि धरू धावे आगी, आगी म्हणजे ते विस्तवाला धरण्यासाठी जातं, पकडण्यासाठी जातं. पोळेल ते नेणे, परंतु आपला हात मात्र भाजल हे मात्र ते जाणत नाही, त्याला कळत नाही. ओढिलिया हाणे माते बाळ, आणि जेव्हा आई त्याला हे पाहते तेव्हा त्या बाळाला आई काय करते? हाताने ओढते. आणि ओढल्यानंतर पुन्हा ते बाळ त्या आईला मारतं. मला का ओढलं? त्या विस्तवाला का धरू दिलं नाही? त्याला राग येतो आणि ते आईला मारतं. मग आईला मारल्यानंतर त्या बाळाने आईला मारल्यानंतर आईला राग येतो का? राग येत नाही. आई त्याला कशी क्षमा करते. त्याप्रमाणे बाळ माते लातेवरी मारी तेने संतोषे, म्हणजे बाळाने त्या आईला लाताने जरी मारलं तरी पण ती माता काय करते? माता संतुष्टच होते. त्याप्रमाणे माझे जरी अपराध घडले असतील तरी पण आपण मात्र उदार अंतकरणाने क्षमा करावी किंवा क्षमा करणारच, कारण आपलं मातेचं अंतकरण आहे. तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी, प्रवीण येविषयी असा तुम्ही. आता या शेवटच्या चरणातून महाराज म्हणतात की आपण जो काही मी आपलं बाळ आहे आणि त्या अपराधाची क्षमा आपल्याला करावीच लागेल. यासाठी पूर्वार्धामध्ये महाराज म्हणतात की ज्याचा जार त्यासी भार. तुका म्हणे ज्याचा जार, म्हणजे ज्याचा जार म्हणजे जे बालक ज्या मातेच्या उदरातून जन्माला आलेला आहे त्याचा सर्वस्वी भार कोणावर? त्या मातेवरच आहे. त्याचा सांभाळ करण्याची कर्तव्य किंवा जबाबदारी त्या आईवरच असते. ज्याचा जार त्यासी भार. त्याप्रमाणे म्हणजे मी तुमचा आहे आणि सर्वच हे जे काही बालकं आहे हे सर्वांचे मायबाप कोण आहात? आपणच आहात. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणजे सर्वांचा मायबाप तूच आहेत. म्हणून हे देवा आम्ही सर्व तुमची मुलं आहोत. या अर्थात आमचा सांभाळ करणं हे आपलं काय आहे? कर्तव्यच आहे, आपली जबाबदारी आहे. आणि हे आपल्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही. प्रवीण येविषयी असा तुम्ही, याविषयी आपण काय आहेत? निष्णात चतुर आहात, हे सांगण्याची आवश्यकता नाही. किंवा आमचा सांभाळ करण्याविषयी आपण कसे आहात? चतुर आहात, प्रवीण आहात. लढिवाळ म्हणून निष्ठुर न बोला, परी सांभाळीला लागे घात. बहु आगवित आणिले दुरुनी, दिसांची पोसणी बहु आहे. नाही लागो दिला आघाताचा वारा, निष्ठुर उत्तरा कोमे जतो. तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी, शांतवा उत्तरी अमृताच्या. लढिवाळ म्हणून निष्ठुर न बोला. याही अभंगात महाराज म्हणतात की लढिवाळ म्हणजे आम्ही लाडकी लेकरं आहोत आणि निष्ठुर न बोला. आपली हे भगवंता तुझी आम्ही लाडकी मुलं आहोत, म्हणून आमच्याशी निष्ठुर अशा प्रकारचे बोलू नका, निष्ठुर न बोला. परी सांभाळीला लागे घात. उलट आपण काय करायला पाहिजे? त्या घातापासून काय करावा? सांभाळ करावा. सांभाळच करावा लागेल आपल्याला. परी घात सांभाळीला लागे, म्हणजे परंतु आम्हा भक्तांचा आपण मात्र घात म्हणजे त्या घातापासून, आघातापासून, संकट विघ्न यांपासून आपण काय? सांभाळीला लागे, म्हणजे सांभाळच केला पाहिजे, सांभाळच करावा. आमच्याशी मात्र निष्ठुर अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. बहु आगवित आणिले दुरुनी, दिसांची पोसणी बहु आहे.
आणि तुमचा आमचा संबंध काही आताचा नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, अनेक अवतारामध्ये मी तुझ्यासोबत आलेलो आहे. किंवा हा जो काही अभंग आहे तुकोबरायांच्या भूमिकेतून असला, इतर कोणत्याही जीवाच्या भूमिकेतून असला तर घेतला तर मग बहु वागविता आणिले दुरुनी, तू इथून मागं आमचा सांभाळ करतच आलेला आहेस. म्हणजे पुष्कळ योनीमध्ये मी 84 लक्ष योनीमध्ये फिरत आलो आणि आता मात्र तू आम्हाला नरदेहाची प्राप्ती करून दिलेली आहे. दुरुनी बहु वागवित आणले, म्हणजे इथपर्यंत मनुष्यदेहापर्यंत तू आमचा सांभाळ करत आणलेला आहे. दिसांची पोसणी बहु आहे, आणि पुष्कळ दिवस तू काय केलेले, आमची पोसणी म्हणजे आम्हाला पुष्टही केलेलं, आमचं पालन पोषणही तू केलेलं आहे. नाही लागू दिला आघाताचा वारा, निष्ठुर उत्तरा कोमे जतो, आणि आतापर्यंत तू आम्हाला आघाताचा वारा लागू दिला नाही, कोणतंही संकट किंवा विघ्न आमच्यावर येऊ दिलं नाही. निष्ठुरा उत्तरा कोमे जतो, मग आतापर्यंत कोणतंही विघ्न संकट आमच्यावर तू निर्माण केलं नाही. आणि जर समजा तू आमच्याविषयी निष्ठुर अशा प्रकारचं बोलत असेल, शब्दोच्चारण करत असेल, तर आमची स्थिती कशी होते, कोमे जतो, त्या निष्ठुर अशा वचनांनी शब्दांनी कोमे जतो म्हणजे आम्ही सुखत आहोत, आम्ही म्लान होतो, उदास होतो. आणि निष्ठुर उत्तरा कोमे जेना असा पण एक पाठ आहे. मग कोमेजेना, मग हा पाठ घेतला तर शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं, म्हणजे निष्ठुर उत्तरा कोमेजेना, जर समजा आमच्यावर कोणताही आघाताचा वारा किंवा संकट आमच्यावर येऊ देत नाही आणि निष्ठुर मात्र बोलतोस, मग त्याने आम्ही कोमेजून जाणार नाही का, म्लान होणार नाही का, अर्थात म्लान होऊ, उदास होऊ किंवा खिन्न होऊ. विपुल प्रमाणात आपल्या ठिकाणी कृपा आहे. कृपावंत शब्द हा म्हणजे ते कृपावंत शब्द हा बहुवचनामध्ये आलेला आहे. म्हणजे कृपावत, कृपावंत, म्हणजे जसं भगवान, भगवंत बहुवचन आहे भगवंत, तसं कृपावंत म्हणजे तुमच्या ठिकाणी जी काही कृपा आहे, दया आहे, तिला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही, तिला पार नाही, अपार अशा प्रकारची कृपा आहे. म्हणून तुम्ही कृपावंत हरी, आणि असे विपुल कृपेने संपन्न आपण असल्यामुळे शांतवा उत्तरी अमृताच्या उत्तरी शांतवा, अमृतमय अशा प्रकारच्या उत्तरी म्हणजे शब्दांनी आम्हाला आपण शांत करावं, आम्हाला आमच्या मनाची शांती किंवा आम्हाला मनाचं समाधान करावं. म्हणजे शांतवा म्हणजे कोमल अशा शब्दांनी, गोड शब्दांनी बोलून आमच्या मनाचं काय करावं, समाधान करावं. निष्ठुर अशा प्रकारचे शब्दांचं उच्चारण किंवा आमच्याविषयी आपण करू नये, असं देवाशी तुकोबाराय संवाद करतात. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की आता शांतवा उत्तरी अमृताच्या, मग आता गोड अशा अमृतमय अशा शब्दांनी आम्हाला काय करावं, शांत करावं. मग तुकोबाराय भगवंताने विचार केला की आता यांना शांत करायचं आहे, स्थिर करायचं आहे, यांना समाधानी करायचं आहे. मग देवाने काय ठरवलं, आता गुरुरूपाने यायचं आणि तुकोबारायांशी काय करायची, संगती करायची, आणि त्यांना काय करायचं, आत्मज्ञानाने संपन्न करून शांत करायचं. मग कोणत्या शब्दांनी, मग जे काही गोड शब्द आहे त्या गोड शब्दांचा प्रयोग करून त्यांना समाधान किंवा शांत करायचं. मग आता देव म्हणतो की मी तुम्हाला आहे ना गुरुरूपाने तुमच्या जीवनामध्ये येऊन तुम्हाला शांत करतो. म्हणजे कोणत्या वाक्यांनी, जे काही महावाक्य आहे त्या महावाक्याचा उपदेश करून मी तुम्हाला शांत करतो, असं देव म्हणाल कदाचित. परंतु तुकोबाराय म्हणतात की त्या महावाक्याने प्राप्त होणारी जी काही आत्मस्थिती आहे ती आम्हाला मात्र नको आहे. आत्मस्थिती मज नको हा विचार, देई निरंतर चरणसेवा, जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, करुणी हेची गोडी आम्हा देई देवा, काय सायुज्यता मुक्तीची हे चाड, देवभक्त कोड तेथे नाही, काय ते निर्गुण पाहो कैशापरी, वर्णू तुझी हरी कीर्ती कैसी, गोड चरण सेवा देवभक्तपणे, मज देवा झणे दुराविसी, जाणीवे पासूनी सोडवी सत्वर, देई निरंतर चरण सेवा, तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती, सेवे विणचित्ती सार नाही, आत्मस्थिती मज नको हा विचार, देई निरंतर चरण सेवा. सकाळीही दुसऱ्या सत्रामध्ये अभंग असे गेले होते, आत्मस्थिती मज नको हा विचार, मला आत्मस्थिती नको
आत्मस्थिती शब्दाचा अर्थ आहे वृत्ती विवर्जित आत्मनिष्ठा, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नितराम स्थिती, म्हणजे आत्म्याचं असंग रूपाने ज्ञान होणं. आत्मा जसा आहे असंगो ही अयम पुरुषः, म्हणजे जो काही आत्मा आहे तो स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाहून अतीत आहे. आणि महाकारण जो वृत्तीरूप जो काही अहंकार आहे, अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीरूप ज्ञान आहे, त्यालाच महाकारण देह असं म्हणतात. त्या देहाहूनही चारही देहाहून आत्मा वेगळा आहे, पृथक आहे आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे. अशा प्रकारचं ज्ञान होणं तिलाच आत्मस्थिती असं म्हणतात, आत्मनिष्ठा. आणि अशी जी काही आत्मनिष्ठा आहे, आत्मस्थिती मज नको, मला आत्मस्थितीची आवश्यकता नाही, त्या स्वरूपात रमण्याची आवश्यकता इच्छा नाही. आणि त्या आत्मस्तुतम स्वरूपामध्ये रमण्याचा जो काही विचार आहे तो विचारही मला नको आहे. आता तुकोबराय ह्या आत्मस्थितीचा निषेध करतात का? त्यांना तिची गरजच नाही का? तर तुकोबरायांना त्या आत्मस्थिती कशी आहे, सकाळी विषय होऊन गेला, प्राप्तच आहे. प्राप्तिपूर्वक तुकोबरायांचा निषेध आहे. जर एखाद्याला प्राप्तच नसेल आणि तो जर म्हटला की मला, तुकोबराय म्हणतात आत्मस्थिती माझं नको हा विचार, तोही म्हणू लागला मलाही हे नको आहे, तर त्याचं म्हणण्याला काही अर्थ नाही. एखादा पदार्थ प्राप्त असावा नंतर मला तो नको, मग निषेध संभवतो, परंतु प्राप्तच नाही तर निषेध मात्र संभवू शकत नाही. तुकोबरायांना ही आत्मस्थिती प्राप्तच आहे म्हणून ते तिचा निषेध करतात. आत्मस्थिती मज नको हा विचार, म्हणजे हा जो काही अभंग आहे, प्रत्येक अभंगाचा अधिकारी हा भिन्न भिन्न आहे. हा जो काही अभंग आहे म्हणजे जो ज्ञानी भक्त आहे, ज्ञानोत्तर प्रेमलक्षण जो काही भक्ती आहे, त्या भक्तीचा आस्वादन करण्यासाठी भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, अशी ज्या महापुरुषाची अवस्था आहे, ज्याला भक्तिप्रेम सुखाचा आस्वादन आनंदाचा भोग घ्यायचा आहे, त्या महापुरुषाची स्थिती या अभंगामध्ये तो महापुरुष स्वतः स्वानुभवाचे त्याचे काय आहे बोल आहे. तो म्हणतो की आत्मस्थिती माझं नको, मला आत्मनिष्ठा किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती ती सुद्धा तिथंही रमण्याची आवश्यकता नाही. आणि त्या स्थितीमध्ये प्रविष्ट होण्यासाठी जो विचार आहे, मग सत्य मिथ्या असेल किंवा आद्यस्थ अधिष्ठान किंवा हे जे काही विचार आहे, त्या विचाराचीही मला आवश्यकता गरज भासत नाही. मग काय पाहिजे तुम्हाला? तुकोबराय म्हणतात की देई निरंतर चरणसेवा, मला निरंतर तुझ्या चरणाची सेवाच पाहिजे, त्या सेवेचीच अपेक्षा आहे, चरणाची सेवा घडावी. जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, हीची गोडी आम्हा देई देवा. हे पुरुषोत्तमा, जन्मोजन्मी तुझा दास, म्हणजे भगवंताला विषय संबोधन देतात की तू पुरुषोत्तमा, हे पुरुषोत्तमा, जन्मोजन्मी म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये तुझं दास्यत्व करून आम्हाला तुझी सेवा करायला मिळावी. हीची गोडी, हीच आम्हाला गोडी आहे आणि हीच आम्हाला गोडी आहे आणि हीच सेवा आम्हाला जन्मोजन्मी द्यावी, अशी इच्छा तुकोबराय देवाकडे प्रगट करतात. जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, हेची गोडी आम्हा देई देवा. काय सायुज्यता मुक्तीचे हे चाड, देव भक्त कोड तेथे नाही. मग आता तुकोबारायांना देव म्हटले असतील की तुम्हाला सायुज्य मुक्ती घ्या ना, पण तुकोबाऱ्या म्हणतात की वरती आत्मस्थिती म्हटलं किंवा आत्मस्थिती म्हणजेच फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी योगी जशी आपल्या अंतःकरण वृत्तीचा लय करतात ती स्थिती घेतली तर ती स्थितीसुद्धा आम्हाला पाहिजे नाही. कारण ती जी काही आत्मस्थिती आहे ती परिपूर्ण आहे का? परिपूर्ण नाही आहे. आत्म्याचं ब्रह्मरूपाने जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत परिपूर्ण जीवन नाही. मग आता ती आत्मस्थिती नको, मग आता सायुज्यता मुक्ती घ्यावी. सायुज्यता मुक्तीमध्ये आत्म्याचं ब्रह्मरूपाने परिपूर्ण संशय विपर्यरहित ज्ञान आहे. ती सायुज्य मुक्ती घेता का तुकोबाराया? त्यावेळेस तुकोबाऱ्या म्हणतात की आम्हाला तिचीही गरज भासत नाही. काय सायुज्यता मुक्तीचे हे चाड, त्या सायुज्य मुक्तीची तरी आम्हाला काय गरज आहे, तिचीही इच्छा नाही. का नाही इच्छा? तुकोबाऱ्या म्हणतात देवभक्त कोड तेथे नाही. तेथे देवभक्त, देव आणि भक्त अशा प्रकारचे जे काही कौतुक आहे, आनंद त्या ठिकाणी नाही. काय सायुज्यता मुक्तीचे हे चाड, देवभक्त कोड तेथे नाही. काय ते निर्गुण पाहो कैशा परी, वर्णू तुझी हरी कीर्ती कैसी. तुकोबाराय देवाला म्हणतात की
काय ते निर्गुण पाहो कैशापरी, ते जे काही तुझं निर्गुण स्वरूप आहे, जिथं कोणत्याही गुणांचा संबंध नाही, सत्व रजतम हे त्रिगुणांच्या अतीत, प्रकृती आणि प्रकृती कार्याच्या अतीत असणारं तुझं निर्गुण स्वरूप आहे, त्या स्वरूपाशी गुणांचा काहीही संबंध नाही, निर्गुण स्वरूप आहे. आणि ते जे काही निर्गुण आहे, पाहो काय करावं त्या निर्गुण स्वरूपाला घेऊन, किंवा त्याला कशा प्रकारे पाहावं, त्याला पाहता तरी येतं का, ते निर्गुण स्वरूपाला पाहण्याचा विषय नाही, पाहता येत नाही. वर्णू तुझी हरी कीर्ती कैसी, आणि मग त्या निर्गुण स्वरूपाला घेतलं तर मग त्याला पाहता येत नाही आणि त्याच्याविषयी काही वर्णन करता येतं का, वर्णनही करता येत नाही. हे हरी, तुझी कीर्ती कैशी वर्णू, तुझ्या कीर्तीचं वर्णनही करता येत नाही निर्गुण स्वरूपामध्ये. तुझं वर्णन करायचं झालं तर सगुण रूपामध्ये तू ज्यावेळेस अवतीर्ण होतो त्यावेळेस ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साहे गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू अशा सगुण विग्रहाचं तू जेव्हा धारण करतो तेव्हा तुझ्या कीर्तीचं गायन करता येतं, वर्णन करता येतं. निर्गुण स्वरूपामध्ये काहीही बोलता येत नाही, कारण तुझं जे काही निर्गुण स्वरूप आहे कसं आहे. मौनगा राशी तुझे नाव, आता स्तोत्रिके बांधू हाव, दिससी ते तुली माव भजो काही, म्हणजे मौन हेच तुझं खरं राशी नाव आहे, त्याविषयी काही बोलता येत नाही. म्हणून निर्गुण स्वरूपामध्ये तुझ्या कीर्तीचंही वर्णन करता येत नाही, गायन करता येत नाही. गोड चरणसेवा देवभक्तपणे, मज देवा झणे दुराविसी. गोड देवभक्तपणे चरणसेवा, गोड म्हणजे तू देव आणि मी भक्त, या रूपाने जी काही तुझी चरणाची सेवा केली जाते ती मला गोड लागते. आणि मज देवा झणे दुराविसी, आणि ह्या सेवेपासून तू झणे म्हणजे कदाचित किंवा न जाणो दुरावा करशील किंवा मला दूर करशील, परंतु तसं मात्र या सेवेपासून दूर करू नको, कारण माझ्या अंतकरणामध्ये तुझ्या प्रेमाची किंवा तुझ्या सेवेविषयीची इच्छा आहे आणि तुझाही हाच बाण आहे. कोणता? तया माझी या सायुज्याची चाड, तरी तीची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे, प्रेमाचा आड पडदा ठेवून, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, याप्रमाणे तू त्या भक्ताला सेवेच्या माध्यमातून त्या विलक्षण असणारे जे काही ज्ञानोत्तर विलक्षण भक्तिप्रेम सुखाचा आस्वादन करवतोस, असा तुझा स्वभाव आहे. म्हणून मला ह्या सेवेपासून परावृत्त करशील कदाचित, परंतु तसं मात्र करू नको. जाणीवे पासूनी सोडवी सत्वर, देई निरंतर चरणसेवा. पुन्हा तुकोबाराय या 6व्या चरणामध्ये म्हणतात की मला ज्ञानाभिमानापासून दूर कर, म्हणजे जो काही महाकारण देह म्हटला की अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीज्ञान आहे त्यालाच महाकारण देह म्हणतात. आणि हा जी काही जाणीव आहे म्हणजे ही जाणीव अज्ञानाला निवृत्त करते, अज्ञानाचा नाश करते, अज्ञान कार्याला बाधित करते. आणि ही जी काही जर जाणीव तशी शिल्लक राहिली तर ती जे काही परिपूर्ण असे जीवन नाही किंवा अवस्था नाही. म्हणून जाणीवेपासून सोडवी सत्वर, हा जो काही ज्ञानाभिमान आहे त्या ज्ञानाभिमानापासून मला तू सोडव. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा, म्हणजे त्या ज्ञानाचा अभिमान असेल तर तो ज्ञानाभिमान तुझ्या स्वरूपामध्ये किंवा तुझ्या स्वरूपापासून तो काय दूरच किंवा च्युत करणार आहे. म्हणून जाणीवेपासून सोडवी सत्वर, म्हणजे जो काही ज्ञानाभिमान आहे त्यापासून मला लवकर सोडव आणि तुझ्या स्वरूपामध्ये समरस करून त्यानंतर पुन्हा ज्ञानोत्तर भक्तीचं आस्वादन मला घडू दे. देई निरंतर चरणसेवा, तुझ्या चरणाची सेवा घडू दे. तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती, सेवे विण चित्ती सार नाही. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की गोड न लगे प्रीती, म्हणजे एखादी वस्तू गोड आहे त्या गोड पदार्थाला स्वतःची गोडी कळत नाही. म्हणजे तो गुळ समजा गुळ आहे, त्या गुळालाच गुळाची गोडी कळते का? नाही, कारण ते गोडी हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे, स्वतःला विषय होत नाही. त्याप्रमाणे जर समजा मी तुझ्या स्वरूपात समरस झालं, एकरूप झालो, तर त्या ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप झाल्यानंतर तिथं सुखाचा भोग नाही, तिथं सुखरूपता आहे परंतु सुखाचा भोग नाही. परंतु त्या भक्तीसाठी मी भक्त आणि तू देव या रूपाने जर हा कल्पित जर द्वैत स्वीकारलं तर त्यामध्ये मात्र सुखाचा काय आहे? उपभोग आहे. म्हणून तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती, म्हणजे गोड पदार्थाला स्वतःची गोडी कळत नाही. गोड प्रीती न लगे, सेवे विण चित्ती सार नाही.
म्हणून त्याप्रमाणे माझ्याही जीवनामध्ये मला केवळ त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान न होता त्यानंतरही हे जे काही भक्तिप्रेम सुख आहे त्या सुखाचं आस्वादन करावं वाटतं, तुझ्या चरणाची सेवा करावी वाटते. सेवेविनचित्ती सार नाही, सेवेशिवाय उत्कृष्ट असं मला काहीही वाटत नाही, असं या अभंगातून तुकोबराय या आपल्या म्हणजे तुझ्या चरणाची सेवा घडावी, तुझी भक्तिप्रेमाचं आस्वादन मला घडावं, सुखाचा उपभोग घडावा, अशा प्रकारची इच्छा तुकोबराय व्यक्त करतात. त्यानंतर मग आता असे जे काही महापुरुष आहे, ज्ञानोत्तर भक्तीने संपन्न आहे, ज्यांना आत्म्याचं ब्रह्मरूपाने संशय विपर्यरहित ज्ञान आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती जे करत असतात, असे जे काही महापुरुष आहे त्या भक्तांना आपण काय करावं असे तुकोबराय आज्ञा करतात की चाले दंडवत घाली नारायणा आपुल्या कल्याणा लागून या. तुकोबराय देवाशी प्रेमकलह करतात की हे नारायणा चाले दंडवत घाली, तू चाल आणि दंडवत घाल. कोणाला? हे जे काही या वरच्या अभंगामध्ये ज्या महापुरुषांचं वर्णन केलं असे जे ज्ञानी भक्त आहे की जे ज्ञानोत्तर भक्तीचं आस्वादन करतात त्यांना तू काय कर, दंडवत घाल. मग देवाने विचारलं कशासाठी घालायचं दंडवत, तर आपुल्या कल्याणा लागून या. तुकोबराय देवाला म्हणतात तुला तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर तू काय कर, त्या भक्तांना दंडवत घाल, साष्टांग प्रणिपात कर. बैसोनी या पदी पुत्र राज्य करी, पिता वाहे शिरी आज्ञा त्याची. मग आता तू दंडवत घाल असं देवाला तुकोबराय म्हणतात. मग कदाचित देव तुकोबरायानं म्हणतील की मी सर्वज्ञ सर्वशक्तिमान असं ऐश्वर्याने संपन्न मी देव आहे आणि मी त्यांना दंडवत कसा घालू, हा ना. मग आता तुकोबराय त्यासाठी युक्ती सांगतात की बैसविला पदी पुत्र राज्य करी, पिता वाहे शिरी आज्ञा त्याची. जर एखाद्या पित्याने आपल्या पुत्राला राज्यपदावर सिंहासनावर आरूढ केलं तर मग त्याने एखादा आदेश काढला तर त्या आदेशाला तो पिता मानत नाही का? पितासुद्धा मानतो. पदी बैसविला पुत्र राज्य करी, त्या पदावर राज्यपदावर बसविलेला जो पुत्र आहे तो राज्य करतो, त्यावेळेस पिता मात्र त्याची काय करतो, आज्ञा शिरसावंद्य मानतो. त्याप्रमाणे आमचीसुद्धा ही आज्ञा आहे तुला, तू त्या भक्तांना काय कर, साष्टांग दंडवत घाल. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाणते सकळी मर्यादा. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी. म्हणजे जो काही पुत्र आहे राज्यपदाचा सर्व कारभार पाहतो, परंतु तो पुत्र जरी असला पण तो आता राजपदावर आरूढ असल्यामुळे त्या पुत्राची जी काही आज्ञा आहे तो पितासुद्धा पाळत असतो. त्याप्रमाणे आम्हा भक्तांची आज्ञा तू पालन केली पाहिजे असं तुकोबराय देवाला म्हणतात. तुका म्हणे आहे ठाईचाची मान, आता अनुमान काय सातो. तुकोबराय म्हणतात की आहे ठाईचाची मान. आता हा जो काही भक्तांच्या ठिकाणचा मूळचाच मान आहे, म्हणजे तू त्यांना दंडवत घालावं हा त्यांचा काय राखीव मान आहे, त्यांचा मान तू त्यांना दिला पाहिजे. म्हणजे तू का अर्थात वरच्या चरणामध्ये सांगितलं की तो पुत्र ज्याप्रमाणे राजपदावर आरूढ झाल्यामुळे पिता त्याची आज्ञा पाळतो, त्याप्रमाणे हे भक्त कोणत्या पदावर आरूढ झालेले आहेत, तर हे भक्त सच्चिदानंद पदावर आरूढ झालेले आहे. म्हणजे आणि तूही सच्चिदानंद रूप आहे, सच्चिदानंद रूपाय. आणि हे भक्तसुद्धा कसे आहे, सच्चिदानंद या पदावर आरूढ झाले, तुझ्याशी एकरूप झालेले आहे, मग त्याच पदावर आरूढ झालेले आहे. त्यामुळे तू त्यांना वंदन करण्यात काही हानी नाही, उलट वंदन करायलाच पाहिजे. तुका म्हणे आहे ठाईचाची मान, आता अनुमान काय सातो. मग आता याविषयी तू अनुमान म्हणजे काही संकोच, अनुमान म्हणजे अनुमान संकोच कशाला धरतोस, आता तू दंडवत घाल त्यांना किंवा साष्टांग प्रणिपात कर, असा तुकोबराय देवाशी प्रेमकलह करतात. समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसती सकळ लोक कोणा. समर्थासी लाज आपुल्या नावाची, शरण आलियाची लागे चिंता. जरी तुझं काही होईल उचित, तरी हा पतित तारी तुका. समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसती सकळ लोक कोणा. आता तुकोबराय या अभंगातून
माझा उद्धार करावा याविषयी एक युक्ती सांगतात की दृष्टांत देतात की समर्थाचे बाळ, एखादा समर्थ श्रीमंत मनुष्य आहे आणि जर त्याचा मुलगा वाकळ पांघरे, वाकळ म्हणजे अनेक चिंध्या एकत्र करून एखादं वस्त्र बनवलं किंवा गोधडी बनवली आणि ते वस्त्रांनी त्या गोधडी पांघरून जर ती घेत असेल म्हणजे ते एक काहीतरी एक दारिद्र्याचं प्रतीक आहे. मग समर्थ आहे, श्रीमंत आहे आणि जर ते वाकळ पांघरत असेल तर हसती सकळ लोक कोणा. मग ते लोक जो कोणाला हसतील? त्या समर्थालाच हसतील, त्या बाळाला हसतील का? नाही. कारण समर्थ आहे, श्रीमंत आहे. म्हणजे बाबांनी पण सांगितलं होतं की माझं धोतर थोडंसं फाटलं होतं थोडंसं एक ठिकाणी. मग बाबा म्हटले की फाटके कपडे घालायचे नाही. वास्तविक पाहिलं म्हणजे आपल्याजवळ असताना फाटके कपडे घालायचे नाही. दिव्यानंद स्वामींचं एकदा ऐकलं होतं की संन्याशाने काय करावं की जे काही चिंध्या आहे त्या गोळ्या करून शिवून नंतर त्या घालाव्या आणि आपलं जीवन व्यतीत करावं. पण नसेल तर, पण असेल तर मग मात्र असं काही वाण दवडू नये. तसं मग इथं म्हणतात की समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसती सकळ लोक कोणा. जर समर्थाचं बाळ आहे आणि ते वाकळ पांघरत असेल ते कोणाला हसतील? त्या समर्थालाच हसतील. समर्थासी लाज आपुल्या नावाची, शरण आलियाची लागे चिंता. जो समर्थ आहे त्याला आपल्या नावाची लाज, त्याला आपल्या नावाची काय असते? लाज असते. त्याला लाज असल्यामुळे शरण आलियाची लागे चिंता. त्याला जर कोणी शरण आलं तर त्याला चिंता लागते आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्या समर्थावरच असते. समर्थासी लाज आपुल्या नावाची, शरण आलियाची लागे चिंता. जरी तुझं काही होईल उचित, तरी हा पतित तारी तुका. मग आता तू हे देवा, ज्याप्रमाणे ते बाळ आणि समर्थ आहे त्या बाळाचं संरक्षण करणं हे त्या समर्थ पित्याचं काम आहे. तसा ऐसा जो समर्थ आणि तो मी जगाचा नाथ असं तू गीतेमध्ये म्हणतो. मग तू समर्थ आहे आणि मी तुझं बाळ आहे. मग जर तू समर्थ आहे आणि जर मी अज्ञान कार्यामध्ये आसक्त होऊन खितपत पडत असेल तर ही लाज कोणाला आहे? तरी ती तुलाच आहे. म्हणून तू माझा काय कर, यातून उद्धार कर. जरी तुझं काही होईल उचित, म्हणजे जर तुला योग्य ते असं काही करता येईल तरी हा पतित तारी तुका. तरी हा जो काय पतित असणारा, पातकी असणारा तुका, त्याचा तू काय कर, उद्धार कर. आणि ह्या परमात्मा म्हणजे उद्धार कर म्हणजे अज्ञानाचा नाश, अज्ञान कार्याची निवृत्ती करून तुझ्या स्वरूपामध्ये एकरूप करून घे. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये तुकोबराय आपल्या मनाला उपदेश किंवा मनाशी संवाद करतात, उपदेशात्मक संवाद करतात. न करी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या. येथे सुखाची या अमुपची राशी, पुढे कल्पनेसी ठाव नाही. सुखाचे ओतिले साजिरे श्रीमुख, शोक मोह दुःख पाहता नासे. तुका म्हणे येथे होईल विसावा, तुटतील धावा पुढील या. न करी रे मना काहीच कल्पना. हे मना, रे मना काहीच कल्पना न करी. हे मना तू कोणत्याही प्रकारच्या अनात्म पदार्थ प्राप्तीच्या संबंधीने कोणत्याही प्रकारची कल्पना करू नको. मग काय कर, चिंतिया चरणा विठोबाच्या. या विठोबाच्या चरणा चिंती. या विठोबाच्या चरणाचं काय कर, चिंतन कर. किंवा ज्याप्रमाणे तो जो भ्रमर असतो त्या फुलाच्या भोवती भ्रमण करत असतो, ऋणू झुणू रे भ्रमरा, त्याप्रमाणे तू चरण कमळ दळू रे भ्रमरा. त्या भगवंताच्या चरण कमलाचं काय कर, नित्य आस्वादन कर. इतर ह्या ज्या काही कल्पना आहे त्या कल्पना करून व्यर्थ अशा ज्या काही अनात्म पदार्थांच्या संबंधी तू काही कल्पना करू नको. किंवा बाबा दृष्टांत सांगत असतात की पेढे खायचेच असतील तर ते पेढे लुटपुटीचे पेढे खाल्ल्यापेक्षा, चुरमुरे खाल्ल्यापेक्षा लुटपुटीचे चुरमुरे आणि लुटपुटीचे पेढे असतात, पण लुटपुटीचे चुरमुरे खाल्ल्यापेक्षा लुटपुटीचे काय खावे, पेढे खावे. म्हणजे तू अनात्म पदार्थ संबंधी काही विसंवादी अशा कल्पना न करता तू काय कर, संवादी असणारे जे काही विठोबाचे चरण आहे त्यांचं चिंतन कर. आणि हे जे काही चिंतन केलं तर तुला काय होईल, परमप्रयोजन असणारा जे काही मोक्ष आहे किंवा त्या परमात्म्याची काय होईल, प्राप्ती होईल. चिंतिया चरणा विठोबाच्या.
विठोबाच्या चरणाचं चिंतन कर. येथे सुखाची या अमुपची राशी, पुढे कल्पनेसी ठाव नाही. आणि ह्या विठोबाच्या चरणाचं चिंतन केलं तर मग तुला काय प्राप्त होईल? येथे सुखाची या अमुपची राशी, ह्या विठोबाच्या चरणाजवळ अमुपची राशी, सुखाच्या अमुप म्हणजे अपार अगणित अशा प्रकारच्या राशी आहे, ज्या सुखाचं मोजमाप करता येत नाही. अशा प्रकारचं देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. असं जे काही सुख आहे, देश काल वस्तू परिच्छेदरहित असं सुख त्या विठोबाच्या चरणाजवळ राहत. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. त्या चरणाजवळच सुख आहे. म्हणून तू काय कर, त्या विठोबाच्या चरणाचं चिंतन कर आणि पुढे कल्पनेसी ठाव नाही. जेव्हा त्या विठोबाच्या पायाचं स्वरूपाचं तू चरणाचं चिंतन करशील त्यावेळेस त्या कल्पनेला ठाव म्हणजे त्या कल्पनेचा थांग पत्ता लागणार नाही, मागमूसही राहणार नाही. कल्पना ही कल्पना रूपाने तिथं शिल्लकच राहणार नाही. कारण का नाही राहणार? कारण मन त्या परमात्म्याचं चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता. मन हे मनरूपाने न राहता मन काय होईल? मन हे राम झाले. मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासूने कैसे निवृत्तीसे आले. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मन जेव्हा एकरूप होईल, स्थिर होईल, त्यावेळेस ते मनच जर तिथं मनरूपाने राहिलं नाही तर मनाचं स्वरूप सांगितले संकल्प विकल्पात्मकम मनहा. पण ते मनच जर राहिलं नाही तर कल्पना ही करता येईल का? कल्पनाही करता येत नाही. म्हणजे कल्पनेचा आश्रय जे मन आहे ते मन हे ब्रह्मरूप किंवा परमात्मा स्वरूप झालं. मग आता कल्पना तरी कसली करणार? म्हणून येथे सुखाची या अमुपची राशी, त्या परमात्म चरणाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी सुखाची अमुप मोजमाप नाही अशा प्रकारची रास आहे आणि पुढे कल्पनेशी ठाव नाही. मग त्या चरणाचं चिंतन केल्यामुळे कल्पनेला सुद्धा ठाव राहणार नाही, थांगपत्ता किंवा ती मागमुसासह ती कल्पना निवृत्त होऊन जाईल. सुखाचे ओतिले साजिरे श्रीमुख, शोक मोह दुःख पाहता नासे. सुखाचे ओतिले आणि त्या परमात्म्याच्या चरणाचं महात्म्य सांगितलं की त्या चरणाच्या ठिकाणी सुख आहे आणि त्याचं चिंतन केल्यामुळे मनही राहणार नाही, मनाचा मनपणा राहणार नाही आणि मनपणा गेल्यामुळे कल्पना करणारं मनच गेल्यामुळे कल्पनाही तिथं राहणार नाही. त्याचप्रमाणे त्या परमात्म्याच्या श्रीमुखाचा काय महिमा आहे किंवा ते श्रीमुख कसं आहे? सुखाचे ओतिले साजिरे श्रीमुख. ते श्रीमुख साजिरे म्हणजे सुंदर आहे आणि सुखाचे ओतिले म्हणजे जणू काही सुखच आकाराला आलेलं आहे त्या श्रीमुखाच्या रूपाने. किंवा सुखाचे ओतिले म्हणजे मूर्तिमंत सुख म्हणजे ते काय श्रीमुख आहे किंवा ओतून तयार केलेले. जसं एखाद्या मुशीमध्ये रस ओतला की त्या मुशीच्या आकाराचा त्या रसाला आकार प्राप्त होतो. त्याप्रमाणे जणू काही मूर्तिमंत सुख म्हणजे परमात्म्याचा श्रीमुख आहे, सुंदर आहे. आणि त्या श्रीमुखाचं अवलोकन केलं, पाहिलं असता शोक मोह दुःख पाहता नासे. पाहता शोक मोह दुःख नासे. शोक मोह किंवा शोक आणि मोहामुळे होणारं जे काही दुःख आहे ते दुःख निवृत्त होऊन जातं. जसं भगवंताने अर्जुनाला उपदेश केला गीतेचा, तर कशासाठी केला? शोक मोहातून निवृत्त होण्यासाठी. म्हणजे ह्या तत्त्वज्ञानाचं जे काही फल आहे तेच फल भगवंताचं श्रीमुख पाहिल्यामुळे ह्या भक्ताला प्राप्त होत असतं. शोक मोह दुःख पाहता नासे. त्याच्या शोकाची निवृत्ती होते, मोहाची निवृत्ती होते. किंवा संगतीच लावायची झाली तर तो त्या परमात्म्याचा श्रीमुख पाहिल्यामुळे तो परमात्मा त्याच्या जीवनामध्ये गुरुरूपाने येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आणि त्या भक्ताला तो काय देतो? ज्ञान देतो. किंवा तेषाम एवानुकंपार्थ महमज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. किंवा तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग प्रदान करून की ज्या योगाने ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील अशा प्रकारचा ज्ञानयोग त्यांना देऊन त्या ज्ञानयोगाने त्यांच्या शोकमोहाची निवृत्ती करतो. आणि शोकमोह निवृत्ती झाल्यानंतर मग तो काय म्हणतो? नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. अशा त्या भक्ताचे उद्गार असतात. अर्थात ह्या भगवंताच्या श्रीमुखाचं अवलोकन केलं, पाहिल्यामुळे त्याला फल काय प्राप्त होतं? शोकमोहाची काय होते? निवृत्ती होऊन दुःखातून तो पूर्णपणे निर्मुक्त होतो.
तुका म्हणे येथे होईल विसावा, तुटतील धावा पुढील या. आणि त्या परमात्म्याच्या चरणाचं किंवा त्या श्रीमुखाचं महात्म्य असं आहे की येथे होईल विसावा. आपल्या कोणीही जीव असला श्रमलेला असेल, त्रिविध तापाने होरपळलेला असेल किंवा पंचविषयांच्या याने रंगलेला असेल, पण असा जो काही जीव आहे त्याला विश्रांती पाहिजे असेल तर त्याला परमात्म्याशिवाय दुसरं विश्रांती स्थान नाही. संत किंवा देव हेच एक विश्रांतीचं स्थान आहे. म्हणून ते इथं सांगतात की तुकोबराय म्हणतात येथे होईल विसावा. हे मनाला उपदेश करतात की हे मना, तुला जर विश्रांती घ्यायची असेल तर तू काय कर, या परमात्म्याच्या चरणाचा आश्रय कर. त्या परमात्माचे चरण म्हणजे काय, चरण म्हणजे स्वरूपाची असा अर्थ, चरण शब्दाचा स्वरूप असा अर्थ होतो. मग हे मना तू कितीही चंचल असला, पण चंचल असला तरी पण तू जेव्हा त्या परमात्म्याच्या चरणाचा आश्रय घेशील तेव्हा तू काय होईल, स्थिर होशील. तो परमात्मा स्थिर आहे आणि स्थिर अशा परमात्म्याचा आश्रय केल्यामुळे तू सुद्धा कसं असेल, स्थिर होऊन जाशील. इकडे तिकडे भ्रमंती तुला करावी लागणार नाही. तुका म्हणे येथे होईल विसावा, तुला विश्रांती प्राप्त होईल. आणि तुटतील धावा पुढील या. आणि पुढील या म्हणजे जे काही विषयांकडे तुझं इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर विषयांकडे जी काही तुझी सारखी धावपळ चालू आहे, ती धाव मात्र काय तुटतील म्हणजे कुंठित होईल, नाहीशी होईल. तुटतील धावा पुढील या. विषयाकडील धाव तुझी नाहीशी होईल, विषयाकडे धावणं तुझं बंद होऊन जाईल. कारण या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच खरं वास्तव सुख आहे. आणि या इंद्रियांच्या माध्यमातून इंद्रिय आणि विषयांच्या संयोगापासून प्राप्त होणारं जे सुख आहे ते मर्यादित आहे, अल्प आहे, उत्पत्ती विनाशवान आहे, अनेक दोषांनी युक्त आहे. पारतंत्र्य या अनेक दोषांनी दूषित असं ते सुख असल्यामुळे आणि तुला खऱ्या वास्तव सुखाची जाणीव झाल्यामुळे, ते मिळाल्यामुळे तू पुन्हा ह्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयापासून सुखाची उपलब्धी करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून तुकोबाराय मनाला उपदेश करतात की हे मना, तू काय कर, त्या परमात्म्याच्या चरणाचा किंवा श्रीमुखाचाच अवलोकन कर, त्या चरणाचाच आश्रय घे. कारण त्या परमात्म्याच्या चरणाचा आश्रय घेतल्यामुळे तो परमात्मा कसा स्थिर आहे, तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही. म्हणजे तो परमात्मा स्थिर आहे. त्या स्थिर परमात्म्याचा आश्रय घेतल्यामुळे तू सुद्धा कसा होशील, स्थिर होऊन जाशील आणि शांत होशील. पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की काय करू मज नागविले आळसे, बहुतया सोसे पीडा केली. हिरोनिया नेला मुखीचा उच्चार, पडिले अंतर जबळीच. द्वैताची या कैसा सापडलो हाती, बहुत करती ओढा ओढी. तुका म्हणे आता आपुलिया सवा, न्यावे मज देवा सोडवुनी. काय करू मज नागविले आळसे. तुकोबाराय या अभंगातून म्हणतात की काय करू, आता काय करावं, आळसे नागविले, मज आळसे नागविले. मला ह्या आळसाने काय केलं, नागवलं, म्हणजे माझी नागवणूक, फसवणूक केली. बहुतया सोसे पीडा केली. आणि सोस म्हणजे हव्यास, अर्थात विषयाविषयी पण शब्दादी जे काही पंचविषय आहे त्या विषयाविषयी माझ्या अंतकरणामध्ये आसक्ती किंवा हव्यास, त्या विषयप्राप्तीचा छंद असल्यामुळे बहुत पीडा केली. पुष्कळ प्रकारचे दुःख, पीडा मला झालेला आहे. म्हणजे आळसाने माझी फसवणूक केली, नागवणूक केली. आणि विषयाविषयी असणारा जो हव्यास आहे, अंतकरणामध्ये विषयाची उत्कट अभिलाषा आहे, त्यांनी मला दुःखित केलं. हिरोनिया नेला मुखीचा उच्चार, पडिले अंतर जवळीच. आणखीन काय घडलं तर ह्या विषयाविषयी हव्यास माझ्या मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे मुखीचा उच्चार हिरोनिया नेला, म्हणजे माझ्या मुखामध्ये भगवंताचे जे काही नाम कंठात राहिलं होतं, मुखाने मी भगवंताचं नामोच्चारण करत होतो, तो मुखीचा उच्चार हिरोनिया नेला. तो त्या विषयांनी काय केलं, हिरावून नेला. माऊलींची एक ओवी आहे की विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयी तो गोडू जीवासी झाला. जर विषयामध्ये गोडी वाटत असेल तर भगवंत किंवा भगवंताच्या नामाविषयी त्याला गोडी किंवा त्या गोडीचं आस्वादन करता येणार नाही. मग एकतर गोडी नामामध्येच मिळेल किंवा विषयामध्येच मिळेल. विषयाची गोडी जर मुख्य वाटत असेल तर त्याला नामाची गोडी तिचं आस्वादन करता येणार नाही. म्हणून माझी स्थिती काय झाली, या बहुतया सोसे पीडा केली. विषयाविषयी हव्यास अंतकरणामध्ये उत्पन्न झाल्यामुळे
मुखीचा उच्चार हिरोन या नेला. माझा मुखातील जे काही नामोच्चारण आहे तो नामोच्चारण हिरोन या नेला. म्हणजे आता माझ्याकडून नामस्मरण घडत नाही, माझे मुख नामस्मरण किंवा मुखाने नामस्मरण मला घडत नाही. पडिले अंतर जवळीच. आणि हा जो काही परमात्मा आहे यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, म्हणजे आपलं स्वरूपच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे तो परमात्मा माझ्या अंतकरणात जवळच आहे, परंतु जवळीच अंतर पडिले. परंतु त्याच्या आणि माझ्यामध्ये काय झाला, आता भेद निर्माण झाल्यामुळे तो वेगळा मी वेगळा असा भ्रम निर्माण झालेला आहे. द्वैताची या कैसा सापडलो हाती बहुत करती ओढाओढी. पुन्हा माझी कशी स्थिती झाली तर द्वैताची या हाती कैसा सापडलो, हे जे काही द्वैत की जे दुःखाला कारण आहे. द्वितीया द्वै भयम भवती दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे. अशी हे द्वैत आहे. अतोन्यदार्थम किंवा अतः अन्यत आर्तम, म्हणजे ह्या परमात्म्यापासून भिन्न जेवढं काही भिन्न जेवढे अनात्म पदार्थ आहे तेवढे सर्व दुःखाला कारणीभूत आहे. द्वैताची अशी जे काही द्वैत रूप किंवा द्वैत रूप असणारे जे काही पदार्थ आहे किंवा त्या द्वैताच्या हाती सापडलो. कैसा सापडलो, कसा त्या द्वैताच्या अधीन झालो मी, की जे दुःखाला कारणीभूत आहे. बहुत करती ओढाओढी, अर्थात हे जे काही द्वैत आहे किंवा पहिल्या चरणामध्ये ज्या आळसाने माझी नागवणूक केली, उत्तरार्धामध्ये जे काही विषयाविषयी हव्यास आहे त्या हव्यासाने मला दुःखित केलं, आणि या तिसऱ्या चरणामध्ये द्वैताच्या अधीन मी झाल्यामुळे हे सर्व म्हणजे आळस, पुन्हा विषयाविषयी हव्यास आणि जे काही द्वैत आहे याने बहुत करती ओढाओढी, हे माझी काय ओढाताण करत असतात. म्हणून द्वैताची या कैसा सापडलो हाती बहुत करती ओढाओढी. तुका म्हणे आता आपुलिया सवा न्यावे मज देवा सोडवणी. म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात की हे देवा, आता हे जे काही द्वैताच्या अधीन मी झाल्यामुळे मला आपुलिया सवा न्यावे सोडवून, हे देवा मज सोडवून आपुलिया सवा न्यावे, मला या द्वैतातून सोडवून द्वैतापासून परावृत्त करून अद्वैतात्मस्थितीमध्ये स्थित करून मला आता सोडवून न्यावं, यापासून सोडवावं आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममान करावं. आणि हे सर्व द्वैत किंवा हे जे काही विषयाविषयी हव्यास आहे किंवा आळस आहे हे सर्व काय आहे, दुःखालाच कारणीभूत आहे, संसारालाच कारणीभूत आहे. जन्ममरणाची परंपरा यांच्यामुळे खंडित होणार नाही. मग तू काय कर, तू आपुलिया सवे मज न्यावे, मला आपल्याकडे आपल्या स्वरूपाशी समरस करून घ्यावं, एकरूप करून घ्यावं, तुझ्या धामाला प्राप्त करून घ्यावं. तुझं निज तद्धाम परमम मम, असं भगवद्गीतेमध्ये तू म्हटलेलं आहे की जे पुढती जे तेथ गेले ते न घेतीचे मागवते पावले, महोदधिका मिनले गांग स्रोत जैसे. ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळाल्यानंतर ती जशी माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे हे तुझ्या स्वरूपाला निजधामाला प्राप्त झाल्यामुळे त्यांना पुन्हा ह्या द्वैताचा संस्पर्श होत नाही किंवा ते संसार दुःखाला प्राप्त होत नाही. म्हणून न्यावे मज देवा सोडवणे, यापासून मला सोडवावं द्वैतापासून. आता पुढच्या अभंगामध्ये ज्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये संतांविषयी किंवा देवाविषयी अश्रद्धा आहे अशा पुरुषाचं वर्णन करतात की नाही देवाचा विश्वास करी संतांचा उपहास, त्याचे तोंडी पडे माती हीन शुकराची जाती, घोकोनी अक्षरी वाद छळना करीत फिरे, म्हणे देवासी पाषाण तुका म्हणे भावहीन. नाही देवाचा विश्वास, ज्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये देवाविषयी विश्वास नाही, श्रद्धा नाही, करी संतांचा उपहास, आणि संतांचा काय करतो, उपहास करतो, त्यांचा अनादर करतो, त्यांची थट्टा मस्करी चेष्टा करतो, करी संतांचा उपहास. तुकोबारा म्हणतात की एक वेळेस देवाची निंदा घडली तरी चालेल, परंतु संतांचा मात्र उपास निंदा घडू नये. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभयकर खळा कष्ट. म्हणून संतांचा उपहास कधीही घडू नये. किंवा बाळक्रीडेमध्ये तुकोबाराय म्हणतात की करिता जो ऐके निंदा या संतांची, तया होती तिची अधपात. म्हणजे निंदा करणारा नाही, करिता जो ऐके, संतांची निंदा कानाने ऐकली तर तया होती तिची अधपात. ते निंदा करणाऱ्याला जे फल प्राप्त होतं दुःखरूपी किंवा अधपतन, तेच ऐकणाऱ्याचं पण अधपतनच होतं.
म्हणून संतांची निंदा घडू नये. परंतु हा पुरुष मात्र काय करतो, करी संतांचा उपहास, त्यांचा अनादर किंवा त्यांचा अपमान करतो. मग हा जो काय पुरुष, याला फल काय प्राप्त होतं, त्याचे तोंडी पडे माती, त्याच्या तोंडामध्ये माती पडते, म्हणजे त्याचा नाश होतो, किंवा त्याचा नाश होतो म्हणजे त्याचा अधपात होतो, नरकाला जातो. त्याचे तोंडी पडे माती, हीन शुकराची जाती. आणि असा पुरुष म्हणजे जणू काही डुकराची काय आहे, ही निकृष्ट अशा डुकराची ही एक प्रकारची जात आहे. घोकुनी अक्षरे वाद छळना करीत फिरे. आता हा जो काही पुरुष आहे, देवाविषयी अश्रद्धा आहे, संतांविषयी अश्रद्धा आहे. मग त्याने काही अध्ययन केलेलं आहे का नाही. मग काही घोकुनी अक्षरे म्हणजे शास्त्राध्ययन केलेला सुद्धा तो देवाची निंदा किंवा देवावर विश्वास त्याचा नसू शकतो, किंवा संतांविषयी त्याचा अनादर असू शकतो. म्हणून तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की घोकुनी अक्षरे, तो अक्षराची घोकणपट्टी करतो, पण कशासाठी, वाद छळना करीत फिरे. तो वाद किंवा त्रास देत, छळना म्हणजे त्रास देत करीत फिरत असतो, इतरांना त्रास देत होतो किंवा दुःख होईल वाद करण्यासाठी तो काय करतो, अक्षराची घोकणपट्टी करत असतो आणि दुसऱ्यांचा काय करतो, छळ करतो. तू म्हणे देवासी पाषाण, तुका म्हणे भावहीन. तो देवाला काय म्हणतो, पाषाण असं म्हणत असतो. माऊलींची एक ओवी आहे की यया परवती प्रमा ढळोची नेणे, देहखंडनाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा ढळोची नेणे. म्हणजे फक्त देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची, अशी ह्या पुरुषाची स्थिती असते. भावहीन म्हणजे श्रद्धाहीन किंवा तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा आणि संतती अधमा मानसा ऐसे, अशी त्याची मनस्थिती असते, वृत्ती असते. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये नामाचा महिमा सांगतात. हेची सर्व सुख जपावा विठ्ठल, न दौडावा पळ क्षण वाया. हेची एक सर्व साधनांचे मूळ, आतुडे गोपाळ येणे पंथे, न लगती काही तपाची या राशी, करणे वाराणसी नाना तीर्थे. कल्पना ही तिळ देही अभिमान, नये नारायण जवळी त्याच्या. तुका म्हणे देव नामी नेदी भेटी, म्हणे त्याची होटी कुष्ट होय. विठ्ठल जपावा हेची सर्व सुख, म्हणजे त्या विठ्ठलाचा नामाचा जप करावा, हेच काय खरं सर्व सुख आहे. सर्व सुख मिळवायचं असेल तर विठ्ठल या नामाचा त्याने जप करावा. न दौडावा पळ क्षण वाया, म्हणजे त्याने एक पळ किंवा क्षण वाया व्यर्थ दौडू नये. न दौडावा पळ क्षण वाया, हेची एक सर्व साधनांचे मूळ. ह्या विठ्ठल नामाचा जप करणं हेच काय सर्व साधनांचं मूळ किंवा सर्व साधनांचा आधार आहे. सर्व साधनांचे सार, भवसिंधू उतरी पार, किंवा सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळपाणी जपत आहे वारंवार. आणि आतुडे गोपाळ येणे पंथे, ह्या एका विठ्ठल नामाचा आश्रय घेतला, या साधनाचा आश्रय घेतला तर येणे पंथे गोपाळ आतुडे, गोपाळाची भगवंताची प्राप्ती होते. नलगती काही तपाची या राशी, करणे वाराणसी नाना तीर्थे. त्या गोपाळाच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी जे काही व्रतवैकल्य तपश्चर्या, कठीण अशी तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही, तपाची राशी संभार करण्याची आवश्यकता नाही, किंवा वाराणसी इतर जे काही तीर्थक्षेत्र आहे, इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. इतर तीर्थक्षेत्र केली तर त्या तीर्थक्षेत्रा करत असताना नामाचा आश्रय घ्यावा लागतो, पण नाम गात असताना तीर्थक्षेत्र तीर्थयात्रा केलीच पाहिजे असं मात्र नाही. नाम कुठेही तो घेऊन करू शकतो. उलट तीर्थयात्रा करत असताना नाम नाही घेतलं तर त्या तीर्थयात्रेचं फल मिळत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पण एखाद्याने तीर्थयात्रा नाही केली, आपल्या घरी राहून जिथं असेल तिथं नामस्मरण केलं तरी त्याला तीर्थयात्रेचं सर्व काही फलं प्राप्त होऊ शकतात. येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, असं तुकोबाराय म्हणतात. त्या म्हणजे हे जे काही साधन आहे कुठेही आपण करू शकतो. नलगती काही तपाची या राशी, करणे वाराणसी नाना तीर्थे. कल्पना हे तिळ देही अभिमान, नये नारायण जवळी त्याच्या. कल्पना म्हणजे कल्पना आणि अभिमान आपल्या देही म्हणजे अंतःकरणामध्ये जर तिळमात्र कल्पना असेल, संशय असेल,
किंवा देहाविषयी अभिमान असेल, अहंकार असेल तर नये नारायण जवळी त्याच्या, नारायण त्याच्या जवळ येत नाही, भगवंत जवळ येत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान नाही तुका म्हणे त्याशी, नेदी आणि काशी धरू देव. म्हणून परमात्मा अहंकार असेल, अभिमान असेल तर त्याच्याजवळ येत नाही. तुका म्हणे देव नामी नेदी भेटी, म्हणे त्याची होती कुष्ट होय. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की एखादा पुरुष म्हणत असेल की भगवंत हा नामाने भेट देत नाही असं म्हणत असेल तर त्याची वाणी कुष्ठ होय, किंवा त्याला काय होईल, कोड फुटेल, महारोग होईल किंवा रक्तपिती होईल. त्याचं बोलणं हे कसं आहे, खोटं आहे. माझे विषयी तुझं पडतो विसर, नको धरू दूर पांडुरंगा. तुझा म्हणवितो हीची लाज तुला, आता झणी मला विसरसी. तुका म्हणे तुझी माझी नाही उरी, आता केली खरी देवराया. माझ्याविषयी तुझं पडतो विसर. तुकोबाराय म्हणतात की हे देवा, माझ्याविषयी तुला मात्र काय आता विसर पडत आहे, विस्मरण होत आहे. तू मात्र आता हे पांडुरंगा मला दूर धरू नको. तुझा म्हणवितो हेची लाज तुला, आता मी तुझा म्हणवितो, देव माझा आहे, हा पांडुरंग माझा आहे असं मी तुला म्हणतो. आता झणी मला विसरसे, मग मी तुला विसरत नाही, तू सुद्धा मला विसरू नको. कदाचित विसरशील परंतु मात्र विसरू नको. आता झणी मला विसरसे, विसरू नकोस. तुका म्हणे तुझी माझी नाही उरी, आता केली खरी देवराया. तुकोबाराय म्हणतात की हे देवा, आता तुका म्हणे तुझी माझी नाही उरी. आता तुझी आणि माझी अशी जी काही उरी म्हणजे जे काही बाकी आहे, भेद आहे, तो मात्र तू ठेवू नको. किंवा राहिली तुका म्हणे तुझी माझी नाही उरी म्हणजे तुझ्या आणि माझ्यामध्ये उरी काही शेष राहील, द्वैत राहील, भेद राहील, असं मात्र तू काही करू नको. आता केली खरी देवराय. हे देवराया, आता अशा प्रकारची खरी आठवण मी केलेली आहे, तू सुद्धा अशा प्रकारची आठवण केली म्हणजे तुझ्या माझ्यामध्ये द्वैत राहणार नाही, उरी राहणार नाही, भेद राहणार नाही, अंतर राहणार नाही. आता त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्र वाडा गाय सापडली. कसाबाच्या आळी मांडिले प्रमाण, बसवण्णाची आणतया काही. मोतियाची गोणी माळे ओळी नेली, पुसती केवढ्या केली पासरी हे. केळी आणि बोरी वसती शेजारी, संवाद कोणे परी घडे तेथे येथे. तुका म्हणे खीर केली काहेळाची, शुद्ध गोडीत कैची वसे तेथे. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय. आता अभक्त म्हणजे जे अभक्त आहे, जे भगवत भक्त नाही. भक्त कोणाला म्हणतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाशे निवारोनी. परंतु हे जे कोणी अभक्त आहे, भगवंताची भक्ती करत नाही, असे अभक्त, त्यांच्या गावामध्ये एखादा साधू महापुरुष गेला तर त्याची कशी अवस्था होते. तुकोबाराय दृष्टांत देतात की व्याघ्र वाडा गाय सापडली. वाघाच्या कळपामध्ये जशी एखादी गाय सापडावी तशी त्या महापुरुषाची अवस्था होते. कसाबाचे आळी मांडिले प्रमाण, बसवण्णाचे आणतया काही. कसाब म्हणजे जे काही खाटी किंवा कसाई आहे, त्यांच्या आळीमध्ये म्हणजे गल्लीमध्ये प्रमाण मांडिले, प्रमाण सांगितलं. मा हिंसात सर्व भूतानी, कोणत्याही प्राणीमात्राची हिंसा करू नये असं जर त्याला सांगितलं. आणि जर तू हिंसा केली तर बसवण्णाची आण, तुला बैलाची शपथ आहे असं म्हणून त्याला काही उपयोग होईल का, काही होणार नाही. मोतियाची गोणी माळे ओळी नेली, पुसती केवढ्या केली पासरी हे. आता मोत्याची गोणी भरलेली आहे. आता मोत्याची गोणी तर काय असू शकत नाही एवढी, परंतु तुकोबारायांनी दृष्टांत दिलेला आहे की मोतियाची गोणी आणि माळे ओळी नेली. माळे म्हणजे एखाद्या भाजीपाला विकणाऱ्याच्या रांगेमध्ये तो घेऊन बसला मोत्याची गोणी, माळे ओळी नेली. पुसती केवढ्या केली पासरी हे. आणि विचारू लागले की पुसती केवढ्या केली म्हणजे ही जे काही कशी दिली हे माळे, ही जे काही मोत्याची गोणी आहे, किंवा हे पासरी शब्दाचा अर्थ 5 शेराचे माप आहे. समजा 5 शेराचं माप आहे, मग हे जे काही 5 शेर मोती आहे हे केवढ्याला दिले, याची किंमत काय होणार आहे, त्याची काय पायरी आहे, अशा प्रकारे एखाद्याने प्रश्न करावा. म्हणजे त्याची कशी अवस्था होते, मोत्याची किंमत तरी होऊ शकते का, होऊ शकत नाही. परंतु त्या भाजीपाल्याच्या रांगेत त्याला मोत्याची गोणी ठेवल्यामुळे त्या मोत्याची अशी अवस्था झाली. तुका म्हणे खीर केली केळी आणि बोरी वसती शेजारी, संवाद कोणे परी घडे येथे. केळी
आणि बोरीची दोन्ही झाडं एका शेजारी लावली आली आणि संवाद कोणेपरी घडी येथे, मग त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो का? संवाद होऊ शकत नाही. त्याप्रमाणे अभक्त आणि भक्त दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद होऊ शकत नाही. तुका म्हणे खीर केली कार्हेळाची, शुद्ध गोडी कैची वसे तेथे. कार्हेळ्याची खीर केली, कार्हेळ म्हणजे कडू कारलं आणि त्याची खीर केली, तर शुद्ध गोडी कैची वसे तेथे, तर तिथे शुद्ध गोडी किंवा ते कडू कारलं त्याचं कडूपणाला ते सोडील का? नाही. कडूपणा हे त्याचं उपादान कारण आहे, त्यामुळं ते जरी भाजीरूपी कार्य केलं तरी पण त्यामध्ये त्याचा काय प्रवेश राहीलच. म्हणून खीर केली कार्हेळ्याची, शुद्ध गोडी कैची वसे तेथे, तिथं शुद्ध गोडी राहू शकत नाही. तद्वत अभक्ताच्या ज्या काही गावात आहे साधूचा महिमा त्यांना कळू शकत नाही, त्याची दुरावस्था किंवा त्या साधूचा तिथं अवहेलनाच त्यांच्याकडून होऊ शकते. भागल्याचा तू विसावा, करीन नावा निंबलोण, परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमापासूनी, अनाथांचा अंगीकार करिता भार न मनीसी, तुका म्हणी इच्छापुरी ऐसी धुरे हे विठ्ठले. परमात्मा कसा आहे तर भागल्याचा तू विसावा, म्हणजे जे काही दमलेले आहे श्रमलेले आहे अशा जीवांचा तू कसा आहे विसावा, म्हणजे विश्रांती स्थान आहे. करीन नावा निंबलोण, आणि असे जे भागलेले दमलेले अशा जीवांनी जर तुझ्या नामाचा आश्रय घेतला, उच्चारण केलं, गावा नाही कुठं पाठ चुकून झालं असेल, करीन गावा निंबलोण, गावा नाही ना पाठ कुठंच, नावा. आपण जेवढे गाथे पाहिले तिथं गावा आलाच नाही, नावाचे सगळे ठिकाणी मुद्रण दोष असेल तो. भागल्याचा तू विसावा, भागलेले दमलेले जे आहे त्यांचा तू विश्रांती स्थान आहे आणि तुझ्या नावावरून निंबलोण करील, म्हणजे त्या दमलेले जे काही संसाराच्या तापाने त्रिविध तापाने होरपळलेले जे जीव आहे त्या जीवांना आश्रय घ्यायचा असेल, तर खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भगवंताच्या नामाचा त्यांनी आश्रय घेतला तर त्यांना विश्रांती प्राप्त होते. म्हणून ह्या नामाचा असा महिमा असल्यामुळे करीन नावा निंबलोण, म्हणून तुझ्या नावावरून मी काय निंबलोण ओवाळून टाकतो. म्हणजे जसं निंबलोण म्हणजे दृष्ट काढली जाते त्याला निंबलोण असं म्हणतात, किंवा दृष्ट काढण्यासाठी कडुनिंबाची पाने मीठ इत्यादी वळून काय टाकतात, त्याप्रमाणे इथं भगवंताच्या नावावरून निंबलोण ओवाळून टाकावं, म्हणजे त्या नामाला दृष्ट होऊ नये. परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमापासूनी, आणि त्या देवाला परमानंदा पुरुषोत्तमा असं तुकोबाऱ्या म्हणतात. तू परम आनंद निरतिशय आनंद स्वरूप आहे, म्हणजे तुझ्या समान आनंद इतर कुठेही नाही आणि तुझ्यापेक्षा अधिक आनंदही कुठे नाही. तूच निरतिशय आनंद स्वरूप आहे. आणि पुरुषोत्तमा म्हणजे क्षर अक्षर पुरुषाच्या अतीत परम श्रेष्ठ असं उत्तम पुरुष तू आहे. हरी या श्रमापासूनी, या संसाराच्या श्रमापासून तू माझा हरण कर, दूर कर, या संसारातून काढ आणि सुखाच्या राशीवर विराजमान करून दे, आरूढ करून दे. अनाथांचा अंगीकार करिता भार न मनीसी, आणि हे भगवंता तुझा स्वभाव कसा आहे, जे अनाथ आहे ज्यांना कोणी नाही असे जे अनाथ जीव आहे त्यांचा अंगीकार करत असताना कोणत्याही प्रकारचं ओझं तू मानत नाही, भार मानत नाहीस. तुका म्हणी इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले. हे विठ्ठले तुका म्हणे इच्छा पुरे, म्हणजे तुझ्याजवळ इच्छा पूर्ण होते अशा प्रकारची धुरे म्हणजे श्रेष्ठ आई तू आहेस. अशा प्रकारे भगवंताचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगातून केलं. त्यानंतर पुढच्या अभंगात महाराज म्हणतात, घालून या कास बळे आलो मागायास, प्रेमदेई पाठवणी पांडुरंगा सेवारुणी, होई रे शहाणा कळो नेदावे या जना, कळो तुका म्हणे पायी जडलो मग उरले काही. आता या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताकडे प्रेमाची मागणी करतात. घालून या कास बळे आलो मागायास, महाराज म्हणतात की मी आता कास घालून म्हणजे कंबर बांधून तत्पर झालेलो आहे, आणि काय तर बळे म्हणजे सामर्थ्याने पूर्ण सर्व शक्तीनिशी मागायास आलो, तुझ्याकडे मागणी करण्यासाठी आलो. प्रेमदेई पाठवणी पांडुरंगा सेवारुणी, हे पांडुरंगा मी तुला सेवेने ऋणी करून ठेवलं, कर्ज बाजारी केलं, आता त्या कर्जाच्या किंवा मोबदल्यात तुम्हाला काय कर, आता प्रेम पाठवणी देई, त्याच्या मोबदल्यात मला प्रेम दे.
तरच तू त्या कर्जातून तुझी काय होईल, मुक्ती होईल, अन्यथा होणार नाही. होई रे शहाणा कळो नेदाविया जना. आणि आता तू माझ्या सेवेने ऋणी झाला आहे. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. तुला आम्ही आमच्या तुझ्या सेवा करून तुला ऋणी करून ठेवलेलं आहे. पण हे मात्र तू लोकांना कळू देऊ नको. कारण जसा एखादा व्यवहारात कर्जबाजारी मनुष्य असेल, त्याची जशी त्या विपन्नावस्था किंवा दरिद्रावस्था त्याला प्राप्त होते, त्याप्रमाणे होई रे शहाणा, तू आता शहाणा हो आणि आमचं जे काही कर्ज आहे त्याच्या मोबदल्यात आम्हाला प्रेम दे. कळो नेदावे या जना. म्हणजे मी मात्र ह्या संतांचा भक्तांचा ऋणी झालो आहे, हे लोकांना मात्र कळू देऊ नको, नाहीतर तुला सर्व हे कर्जबाजारी झालेला आहे, हा ऋणी झालेला आहे देव असं म्हणतील. म्हणून तू शहाणा हो आणि लोकांना कळण्याच्या अगोदरच आमच्या सेवेचं ऋण त्याच्या मोबदल्यात आम्हाला प्रेम दे. तुका म्हणे पायी जडलो मग उरले काही. आता तुकोबाऱ्या म्हणतात की मी पायी जडलो, म्हणजे तुझ्या पायाशी जडलो, स्थिर झालो, शांत झालो, एकरूप झालेलो आहे, चिकटलो, मग उरले काही. मग आता तुझ्या आणखी म्हणजे सेवेचं ऋण करूनही पुन्हा मी तुझी सेवा करतच आहोत आम्ही, तरी पण मग जडलो मग उरले काही. आता यापेक्षा दुसरी सेवा कोणती करायला पाहिजे. म्हणजे ऋणी करूनही पुन्हा पुन्हा सेवा चालूच आहे, तर त्याच्या मोबदल्यात तू प्रेम हे दिलंच पाहिजे, अशी मागणी तुकोबाराय देवाकडे करतात. लागे तुझी सोय करी ऐसे काही, माझे विठाबाई माऊलिये. पतित पावन म्हणविसी जरी अव्हेर न करी तरी माझा, नाही तरी ब्रीद टाकी सोडून या, न धरीसी माया जरी माझी. बोलियेला बोल करावा साचार तरी लोक बरे म्हणतील, करावा संसार लोक लाजे भेणे, वचनासी उणे येऊन दी. तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका, होशील तू सखा जीवलग. लागे तुझी सोय ऐसे करी काही. या अभंगामध्ये तुकोबाराय या प्रेमाविषयीच किंवा आम्हाला प्रेमाची प्राप्ती व्हावी, तुझे जे काही ज्ञानोत्तर प्रेम आहे ते प्राप्त व्हावं. लागे तुझी सोय म्हणजे तुझी सोय लागे, तुझा जो काही प्रेमाचा संबंध आहे किंवा तुझ्या प्रेमाची प्राप्ती आहे, तो लाभ आहे, तो आम्हाला घडावा. ऐसे काही करी, अशा प्रकारचा काहीतरी तू उपाय कर. माझे विठाबाई माऊली, हे माझे विठाबाई माऊली आहे, जेणेकरून आम्हाला तो प्रेमाचा लाभ होईल. अशा प्रकारचे काहीतरी उपायांची योजना आपण करावी. पतित पावन म्हणविसी जरी अव्हेर न करी तरी माझा. जर आता तू पतित पावन, पतितांना पावन करणारा असं तू जर स्वतःला संबोधून घेत असेल, म्हणविसी जरी असं म्हणवत असेल, तर अव्हेर न करी तरी माझा, तर माझा तिरस्कार किंवा अनादर तू मात्र करू नकोस. नाही तरी ब्रीद टाकी सोडून या. आणि जर समजा तुला माझी इच्छा पूर्ण करता येत नसेल, तर मग तुझे काही पतित पावन किंवा दीनानाथ वगैरे ही जी काही ब्रीद आहे, विशेषणांची मालिका जी काही तू लावून घेतलेली आहेस, ती सोडून या टाकी, तू मात्र ती टाकून दे, आता ती ठेवू नकोस. कारण तू जसं नाव आहे त्याप्रमाणे तू मात्र तुझं वर्तन तसं दिसत नाही. म्हणून नाही तरी ब्रीद टाकी सोडून या. ब्रीद शब्दाचा अर्थ प्रतिज्ञा किंवा बाणा, म्हणजे मी पतित जे आहे त्यांना पावन करणार, त्यांची इच्छा पूर्ण करणार, अशी तुझी प्रतिज्ञा आहे. पण ती प्रतिज्ञा जर तू पूर्ण करत नसेल, तर मग ते पतित पावन हे ब्रीद ठेवण्यात काही अर्थ नाही, ते सोडून या टाकी. न धरीसी माया जरी माझी, माझ्याविषयी प्रेम किंवा दया तुझ्या मनात नसेल, तर ते ब्रीद सोडून दे, टाकून दे, त्याचा परित्याग कर. बोलियेला बोल करावा साचार तरी लोक बरे म्हणतील. आणि तू जे काही बोललेलं आहे, बोलियेला, बोल कोणता, तर तेषामहम समुद्धरता. भगवद्गीतेमध्ये तू स्वतः म्हटलेलं आहे की मी त्यांचा उद्धार करणारा आहे. किंवा कोणाचा मय्यावेशित चेतसा, माझ्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे आणि तो उद्धार करण्यासाठी नचिरात म्हणजे वेळ लावत नाही, त्यांचा मी उद्धार करणारा होतो. किंवा ददामी बुद्धियोगम तम, असं तू स्वतः गीतेमध्ये म्हटलेलं आहे. किंवा मोक्ष इष्यामी मा शुचहा, मी मुक्त करील माझ्या भक्ताला, कोणत्याही प्रकारचा शोक तू करू नकोस, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. म्हणजे सर्वांनाच भगवान सांगतात. म्हणजे तू बोलियेला बोल, भगवद्गीतेमध्ये जे काही तू बोललेलं आहेस ते आता काय करावं, खरं करावं. आणि जर बोलल्यासारखं केलं नाही तर तुला लोक बरं म्हणणार नाही. म्हणून तू बोललेलं तसं केलं तर लोक बरे म्हणतील, लोक बरं आहे असं तुला म्हणतील, चांगलं आहे किंवा तू बोलल्याप्रमाणे तू करतोस असं म्हणतील. करावा संसार लोक लाजे भेणे, वचनासी उणे येऊन दी.
एखादा संभावित जो काही मनुष्य आहे, म्हणजे लोकांमध्ये ज्याला मान्यता आहे असा पुरुष, तो काय करतो, लोकलाजे भेणे संसार करावा. लोकलाजे किंवा व्यवहाराच्या दृष्टीने तो काय करतो, संसार करत असतो. वचनाशी उणे येऊ दे, म्हणजे जे काही तुझं काही जसं बोललं असेल त्या बोलल्याप्रमाणे त्याचं वर्तन असतं, त्यामध्ये काही उणीव तो कमीपणा येऊ देत नाही. त्याप्रमाणे तू सुद्धा काय कर, त्या संभावित मनुष्याप्रमाणे तुला जे काही पतित पावन हे ब्रीद आहे त्या ब्रीदाचं तू काय करावं, परिपालन करावं. तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका, होशील तू सखा जीवलग. म्हणजे जसा तो व्यवहारी संभावित मनुष्य आहे तो आपल्या वचनाचं पालन करतो. तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका, होशील तू सखा जीवलग. त्याप्रमाणे इथं तुकोबाराय म्हणतात की देवा, आता या चरणाचा भाव काही लक्षात आला नाही, इथं सार्थगाथेत मी वाचतो. देवा, दिलेल्या वचनाची आठवण ठेवून तू जर माझा जीवलग सखा होशील तर मी देखील तुझ्या सेवेचे कर्तव्य करीन. मग आपणा दोघांनाही वचन पालन व कर्तव्य पालन न केल्याचे दूषण येणार नाही. तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका, होशील तू सखा जीवलग. त्यानंतर शेवटचा अभंग आहे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करीसी नेणे, मज दिनाचे धावणे, शिणले माझे मन वाट पाहता लोचन, तुका म्हणे भूक तुझे पाहावया मुख. भेटी लागी पंढरीनाथा, हे पंढरीनाथा तुझ्या भेटी करता जीवा तळमळ व्यथा लागली, म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये अत्यंत हुरहुर लागलेली आहे किंवा तडफड. कधी कृपा करीसी नेणे, म्हणजे मला तू कधी भेट देशील अशी उत्कट अभिलाषा मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि तुझ्या भेटी वाचून माझ्या मनाला व्यथा म्हणजे पीडा किंवा दुःख होत आहे. कधी कृपा करीसी नेणे, मज दिनाचे धावणे, तू कधी कृपा करशील हे मला काही कळत नाही. आणि मज दिनाचे धावणे म्हणजे मी दीन आहे, आणि दीन म्हणजे जे काही इंद्रियाधीन किंवा विषयाधीन असं माझं जीवन आहे. मग त्या मज दिनाचा धावणं म्हणजे मदतीकरिता जी काही विनंती आहे किंवा प्रार्थना आहे, माझं जे काही धावणं आहे किंवा माझ्याकडे तू कधी धावून येशील अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. शिनले माझे मन वाट पाहता लोचन, तुझी वाट पाहता पाहता माझे लोचन म्हणजे डोळे आणि माझं मन काय शिनलं आहे, अत्यंत संत्रस्त झालेलं आहे. तुका म्हणे भूक तुझे पाहावया मुख, हे देवा तुझं मुख पाहण्यासाठीच माझ्या मनाला किंवा माझ्या मुखाला तुझं मुख पाहावं अशीच माझ्या अंतकरणाची मनाची उत्कट अभिलाषा आहे. त्याशिवाय इतर दुसरी कोणतीही अभिलाषा नाही. आपला सत्राचा पहिला अभंग होता की करुणी विनवणी माथा ठेवितो चरणी, होते तेची द्यावे रूप सौम्याची बरवे, म्हणजे सगुण रूपानेच तू माझ्यासमोर प्रगट व्हावं. आणि शेवटी उपसंहारालाही तोच अशाच प्रकारचा उपक्रम आणि उपसंहार यांची काय झाली या सत्रामध्ये एक वाक्यता झालेली आहे. झालेली सेवा बाबांच्या कृपेने करण्याचा प्रयत्न केला. जे काही बोललो असेल ते सर्व बाबांचंच आहे. बाबांच्या चरणी समर्पित करून तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते करून घेयावे तुमते विनवितू असे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो. करोनी विनवनी माथा ठेवितो चरणी,
माथा ठेवी तो चरणी होते तेची असो द्यावे रूप सौम्यची बरवे भया भेने तुमचा ठाव तुमच्या कोपे कोठे जावे भया भेने तुमच्या ठावे तुमच्या कृपे कोठे जावे होते तेची असू द्यावे रूप सौम्यची बरवे तुका म्हणे पाया लागे दान समुदाय मागे तुका म्हणे पाया लागे दान समुदाय मागे होते तेची असो द्यावे रूप सौम्यची बरवे होते तेची असो द्यावे रूप सौम्यची बरवे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय.